हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपण जे बघणार आहेत F1 जो आहे आपला, तर F1 म्हणजे आपला बालकांचा विकास आणि स्वची जी जाणीव आहे त्याबद्दल आपण जवळपास त्याच्यात 6 चॅप्टर आहे, तर ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर जे 6 चॅप्टर आहे ते 6ही चॅप्टर जे आहे ते इम्पॉर्टंट आहे आणि तुमचे 30 मार्क्स जे आहे ते इथे फिक्स होणार आहे. तर बघूया नेमकं सांगायचं काय काय आहे. तर पहिला जो चॅप्टर आहे म्हणजे तुमचं जे पुस्तक आहे बालकांचा विकास आणि स्वची जाणीव, ते पूर्ण पुस्तक मी इथे तुमचं कव्हर करून घेणार आहे. तर याच्यात 6 चॅप्टर आहे. तर पहिला चॅप्टर आहे वाढ, विकास आणि विकासाचे विविध दृष्टिकोन आहे. दुसरा आहे शारीरिक आणि बौद्धिक विकास आहे, बरोबर. तिसरा जो आहे तुमचा त्याचं नाव आहे भावनिक विकास आणि व्यक्तिमत्व विकास आहे. चौथा जो आहे त्याचं नाव आहे विशेष गरजा असणारी मुले जे आहे त्यांचं नाव आहे. नंतर आहे स्वॅट अनालिसिस म्हणजे काय, स्वतःतील शक्ती स्थानांचा शोध आहे. आणि शेवटचा जो चॅप्टर आहे तो सम्यक विकास आणि समुपदेशन व मार्गदर्शन जो आहे तो आहे. तर ठीक आहे, आपण 1 बाय 1 पूर्ण चॅप्टर जे आहे ते इथे डिस्कस करणार आहोत. तर पहिला चॅप्टर बघूया. पहिल्या चॅप्टर मध्ये नेमकं सांगायचं काय काय आहे. तर तुम्हाला जे आहे ते 30 मार्क्स या चॅप्टर मध्ये किंवा या व्हिडिओ मधून पूर्ण होणार आहे. ठीक. मग आपल्याला पहिल्या चॅप्टर मध्ये सगळ्यात पहिले जे आहे हे मी शॉर्ट्स मध्ये लिहिलेलं आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. विकास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे होत असतो, अशा प्रकारे जे आहे अवस्था आहे या बालकांच्या 6 अवस्था आहे मेनली आपण बघितलेल्या आहे, ज्याच्यामध्ये काय काय आहे. गर्भ अवस्था आहे, बरोबर. गर्भ अवस्था आहे. नंतर तुमची शैशव अवस्था आहे ज्याचा कालखंड आहे जन्मापासून 6 वर्षापर्यंत. किशोर अवस्था आहे जिचा कालखंड आहे 6 ते 12 वर्षापर्यंत. कुमार अवस्था आहे जिचा कालखंड आहे 12 ते 19. प्रौढावस्था आहे 20 ते 45 आणि वृद्ध अवस्था आहे ती 45च्या पुढे. अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या 6 अवस्था आहे. तर बघूया पॉइंट वाईज याच्यामध्ये नेमकं सांगायचं काय काय. तर पहिला डिफरन्स आहे आपला वाढ आणि विकास म्हणजे नेमकं काय. तर आपल्याला माहिती की वाढ ही संख्यात्मक बाबीशी किंवा मग संख्यात्मक बदलाशी निगडित असते, बरोबर. तर विकास कसा असणार आहे आपला गुणात्मक असणार आहे. वाढ म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार, एक्झाम्पल वजन येणार, म्हणजे बॉडी येणार, आकार येणार, केस येणार. मग शारीरिक विकास, याच्यामध्ये शारीरिक विकास, मानसिक विकार, बौद्धिक विकार जो आहे तो विकासामध्ये येत असतो, बरोबर. मग वाढीला एक प्रकारची मर्यादा असते, बरोबर. तर विकास ह्या काय असतो, अमर्यादित असतो. म्हणजे विकासाला कोणत्याही प्रकारची मर्यादा नसते, तो अमर्यादित असतो. तुम्ही जन्मापासून मृत्यूपर्यंत काही ना काही शिकत असतात, म्हणजे तुमच्यामध्ये विकास हा होत असतो. वाढ ही एका काळानंतर काय होते, थांबत जाते. तर विकास हा अनंत होणारी किंवा कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया आहे, बरोबर. वाढ ही निश्चितपणे किंवा मग एका स्टेज पासून सुरू असते. असं नाही की तुम्ही आधी लहानपणी जन्मलाय आणि तिथून डायरेक्टच तुम्ही 3री 4थीत उडी मारली, तर असं काहीही नाहीये. ती काय होते, निश्चितपणे सुरू असते. म्हणजे काय, ती क्रमाक्रमाने सुरू असते. तर विकास काय आहे, गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तर तुमचा जो विकास आहे, जर तुम्ही तुमच्या वयानुसार तुमचा कधी कधी मेंटली जास्त विकास होऊ शकतो, कधी तुमची बौद्धिक जी क्षमता असते ती जास्त असू शकते, कधी तुमची शारीरिक पातळी जास्त असू शकते. तर अशा प्रकारे ती आहे. वाढ ही काय होते, सुरुवातीला वेगाने होत असते, बरोबर. सुरुवातीला वेगाने होते आणि नंतर काय होते, ती हळूहळू होते. आणि विकास जो आहे तो सुरुवातीला अधिक होतो आणि नंतर काय होतो, स्थिरावतो, मंदावतो किंवा मग एका विशिष्ट काळानंतर तो काय होतो, थांबतो. ठीक. स्थिरावतो, मंदावतो म्हणजे काय की हळूहळू कमी होत जातो, परंतु तो डायरेक्ट कमी होत नाही. नंतर आहे वाढ आणि विकास जे आहे ते दोन्ही गोष्टी परस्परांशी संबंधित आहे. मग याच्यामध्ये काय येतं, गुणात्मक मध्ये तुमची स्मरणशक्ती असणार, स्मृती असेल, तर्कशक्ती जी असेल, त्या गोष्टी गुणात्मक वाढीशी संबंधित असतात. पुढे आहे वाढ ही क्रमबद्ध चालणारी प्रक्रिया आहे, तर विकास हा काय असतो, क्रमबद्ध असतो, बरोबर. मग वाढ ही जी आहे यामध्ये काय होते, व्यक्ती भाषण किंवा मग आपलं जे काही भाषण असेल किंवा अत्यंत वस्तुनिष्ठपणे रीतीने करता येत असतं. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की मापन जे आहे ते गुणात्मक मध्ये काय होतं, एखादी जी गोष्ट आहे ती मापन करता येत नाही, की तुमचं जे किती प्रमाणात तुमच्यामध्ये गुण जे आहे ते आत्मसात झाले ते तुम्हाला तिथे कळत नाही. कशामध्ये, व्यक्ती जो आहे तो तुमचा गुणात्मक विकासामध्ये किंवा मग विकास जो आहे त्यामध्ये तुमच्यामध्ये किती प्रमाणात जे आहे गुण कोणते, तुमच्यामध्ये बौद्धिक विकास किती झाला आहे किंवा मग काय जे आहे ते कशात कळत नाही, विकासामध्ये कळत नाही. परंतु वाढ जी आहे ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असते, नंतर ती थांबते, बरोबर. नंतरचा जो पॉइंट आहे तो आहे विकासाची तत्वे. तर हा वाढ आणि विकास जो आहे तो आता F1 साठी तुम्हाला 4 मार्क्स साठी विचारला गेला होता प्रश्न. तर इम्पॉर्टंट आहे फॉर 4 मार्क्स साठी किंवा मग तुमचा जो आहे 3 मार्क्स साठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे काय आहे, तो इम्पॉर्टंट प्रश्न आहे 4 मार्क्स साठी. नंतर आहे विकासाची तत्वे.
मग विकासाची तत्वे काय आहे की त्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला की जर म्हणजे विकासाची जी तत्वे आहे ती सातत्य असते, विशिष्ट क्रम जो असतो तो असतो, ठीक आहे. मग निश्चित अशी म्हणजे जो विकास आहे तो निश्चित स्वरूपात असतो, बरोबर. म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारी जी आहे ती कॉम्प्लेक्स मेथड आहे. म्हणजे विकास कसा होता तो वेगवेगळ्या पॅटर्ननी होत असतो, वेगवेगळे जे भिन्न असतात, भिन्न पॅटर्न्सनी काय होत असतो विकास जो आहे तो होत असतो. जो प्राथमिक शारीरिक संश्लेषणात्मक किंवा मग भिन्नाकडून कसा असतो कॉम्प्लेक्स कडून तो इनग्रेडियंट असतो, म्हणजे पृथ्थकरणाकडे जात असतो, बरोबर. डिफरंट असतो तो विकास. मग त्याची वैशिष्ट्ये काय काय आहे विकासाची किंवा मग विकास अवस्थेची वैशिष्ट्ये काय काय आहे. शैशव आहे, त्याच्यात किशोर अवस्था आहे आणि कुमार अवस्था आहे. तीन ज्या अवस्था आहे त्यामध्ये मेन आहे, बाकीच्याही मेन आहे, परंतु या जे तीन अवस्था आहेत त्या तुम्हाला पेपरला जास्त करून विचारला जातात, ठीक आहे. नंतर आहे विकासाचे दृष्टिकोन, पुढचा पॉइंट आहे, अजूनपर्यंत विचारलेले गेलेले नाहीये पण 1 मार्क साठी विचारले जातात, त्यांचे नाव काय काय आहे, ठीक आहे. तर विकासाचे दृष्टिकोन ते दोन प्रकारचा आहे. एक आहे आयुर्मानात्मक दृष्टिकोन ज्याला आपण लाईफ स्पॅन म्हणतो, बरोबर. आणि दुसरा आहे छेद दृष्टिकोन ज्याला आपण क्रॉस सेक्शनल जो आहे तो म्हणत असतो. मग आयुर्मानात्मक दृष्टिकोन म्हणजे काय की मानवाची जी गती असते किंवा विद्यार्थ्यांची जी गती असते ते विकासाच्या ज्या अवस्था असतात ते एकाच अवस्थेत काय होतं त्याची वैशिष्ट्य पूर्ण स्वरूपात अशी काय होत असते, म्हणजे वाढ विकास काय होत जाते ते कशा प्रकारे होत जाते ते कशामध्ये होत जात आयुर्मानात्मक दृष्टिकोन मध्ये केले जातात, बरोबर. आयुर्मानात्मक दृष्टिकोन मध्ये जातात विकासाच्या ज्या विविध अवस्था असतात त्यांच्यामध्ये त्यांचा विद्यार्थ्यांचा विकास कसा होत जातो ते बघितलं जातं. तर छेद दृष्टिकोनामध्ये काय होतं की एकाच अवस्थेत म्हणजे एकच जी अवस्था असते त्यामध्ये विद्यार्थ्यांची जी आहे ती वाढ जी आहे ती प्रक्रिया कशी होतात हे कशामध्ये कळतं, छेद दृष्टिकोनामध्ये कळतं. तर आयुर्मानामध्ये काय होतं की प्रत्येक जी स्टेज आहे त्यांच्यामध्ये त्यांची जी अवस्था आहे किंवा त्यांचा जो विकास आहे तो कशा प्रकारे होत जातो हे कशात कळतं, आयुर्मानात्मक दृष्टिकोन मध्ये कळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बालक शैशव अवस्थेत जर असेल तर शैशव अवस्थेमध्ये त्याला काय काय गरज असते, मग ते शैशव अवस्थेमध्ये त्यांच्या आई वडिलांवर अवलंबून असते, बरोबर. तर बाकीच्या ज्या अवस्थांमध्ये काय होतं त्या सगळ्या अवस्था जेव्हा एकत्र केल्या जातात तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे, विकासाचे आयुर्मानात्मक दृष्टिकोन. आणि जेव्हा एकच अवस्थेबद्दल माहिती घेतली जाते तेव्हा त्याला म्हणायचं आहे विकासाचा छेद दृष्टिकोन, ठीक. पुढचा पॉइंट आहे मानवतावादी दृष्टिकोन आणि विकास प्रक्रिया. तर मानवतावादी दृष्टिकोन म्हणजे काय, आपल्याला माहिती की मानवतावादी दृष्टिकोन ज्याला आपण ह्युमॅनिझम म्हणतो, बरोबर. मग या ह्युमॅनिझम जो आहे, ह्युमॅटिझम या शब्दापासून जो आहे तो म्हणजे काय, मानवाचा स्टडी करणं त्याला आपण म्हणतो मानवतावादी दृष्टिकोन. मग ह्युमॅनिरिया जो शब्द आहे, ह्युमॅनिरिया, ठीक आहे, तर त्या शब्दापासून जो आहे तो ह्युमॅनिझम हा शब्द जो आहे तो तयार झालेला आहे. मग हा दृष्टिकोन केंद्रस्थानी मानला जातो, म्हणजे काय होतं यात मानवाचा अभ्यास जो आहे तो केला जातो. मग मानवाचे जे काही दृष्टिकोन आहे त्यातून व्यक्तिमत्व विकासाची ही संकल्पना जी आहे ती प्रारंभ झाली आहे. मग कार्ल रॉजर्स जो आहे आणि अब्राहम मॅस्लो जो आहे त्यांनी जे आहे ती संकल्पना मांडलेली आहे, आपण ते बघितलेलं आहे. अब्राहम मॅस्लोचा जो ट्रँगल आहे आपल्याला पेपरला विचारलेला गेला होता तर तो त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यामध्ये विकासाच्या ज्या काही गरजा आहे, विविध बालकांच्या ज्या गरजा असतात ते त्यांनी तिथे दिलेलं आहे, ठीक आहे. तर पुढचा पॉइंट जो आहे तो तुमचा आहे व्यक्तिमत्व विकासाची घटनशास्त्रीय उपपत्ती जी आहे ती कार्ल रॉजर्सने केलेली आहे, मानवतावादी उपपत्ती जी आहे ती मॅस्लोनी केलेली आहे, ठीक. नंतर आहे बालक संदर्भातील माहितीचे संकलन जे आहे ते कशा प्रकारे होत जातं. तर हे जे आपण बघितलेले आहे या सगळ्या गोष्टी निरीक्षण आहे, निरीक्षणातून होत जातं. नंतर समाजमिती तंत्र आहे आणि बाकीच्या नंतर जे आहे ते काय आहे, व्यक्ती इतिहास आहे किंवा प्रयोग पद्धती आहे, मुलाखत आहे, वस्तुनिष्ठ चाचण्या आहे, त्यामध्ये क्षमता चाचण्या, व्यक्तिगत चाचण्या. तर हे जे सगळं जे आहे ते कशामध्ये आहे, आपलं जे आहे मूल्यमापन आपण जे बघितलं ते संख्यात्मक मूल्यमापन मध्ये ते केलं जातं, बरोबर. संख्यात्मक मूल्यमापन जे आहे त्यामध्ये तुमचे जे आहे हे सगळे प्रकार आपण बघितलेले आहे. निरीक्षण, पडताळा, सूची, पदनिश्चय श्रेणी, विद्यार्थी दुसऱ्यास मदत करतो पदनिश्चय श्रेणीमध्ये, ठीक. मग शब्दचित्राद्वारे नोंद करणं, प्रासंगिक नोंद म्हणजे काय आहे, समाजमिती तंत्र म्हणजे काय आहे, नाम निर्देशन काय आहे, हे जे आहे या तंत्रांची तुम्हाला कशामध्ये येणार आहे, फक्त तुमचं जे आहे आपलं त्याला म्हणू शकतो की
संख्यात्मक मूल्यमापन जे आहे आणि गुणात्मक मूल्यमापन जे आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या घटना आहेत त्या लिहिलास येऊ शकतात. नंतर आहे व्यक्तित्व जे असतं शोधिका म्हणजे पर्सनॅलिटी इन्व्हर्टेज, प्रक्षेपण चाचणी आहे, प्रोजेक्टिव्ह टेस्ट आपण ज्याला म्हणू शकतात. मग त्याच्यामध्ये काय काय आहे, रोषाची चाचणी असते, बाहुल्यांचा खेळ असतो, वाक्यपूर्ती असतं, गोष्ट पूर्ण करणं म्हणजे काय की एखादी गोष्ट सरांनी आपल्याला दिली असेल तर ती काय करणं, आपल्याला अर्धी सांगितली असेल तर तिथून पुढे आपल्याला तिची पूर्ण करणं. आणि नंतर आहे चित्र काढणं, दैनंदिनी ठेवणं म्हणजे विद्यार्थी रोज कसा वागतोय, त्याचं हालचाल कशी आहे. तर या सगळ्या प्रकारचा जो दैनंदिनी आहे तो ठेवणं म्हणजे काय आहे, ते काय आहे आपण जे बघितलं त्याचं नाव, तर ते आहे चाचण्या म्हणजे काय, प्रक्षेपण चाचण्या. बरोबर, प्रक्षेपण चाचण्यामध्ये इतक्या सगळे येतात. नंतर आहे बाल साहित्याचे मानसशास्त्रीय महत्व काय आहे. यावेळेस आपला जो पेपर झाला त्यामध्ये विचारलं गेलं होतं की त्याचं महत्व काय काय आहे आणि तत्व काय काय आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन होता, 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला गेला होता. तर बाल साहित्यातून काय होतं, जे की बडबड गीते असतात किंवा मग एखादी जी काही बाल भारती असते, आपली पुस्तक असेल, अंकलिपी असेल, बाल साहित्यातून काय होतं, विद्यार्थ्यांचे जो वाढ आहे, विकास आहे, त्यांना विविध प्रकारची दिशा मिळत असते. बरोबर, मग त्यांच्यामध्ये जे काही गुण असतात ते आत्मसात होत असतात. सर्जनशील विकास असतात, तर्कशुद्ध विकास असतात, ते कशातून आत्मसात होतात, बाल साहित्यातून आत्मसात होत असतात. मग बाल साहित्यामध्ये काय करणार, तुमची अंकलिपी येत असते, जे काही छोटे छोटे पुस्तकं असतात, बडबड गीते असतात, किंवा मग सैनिकांच्या ज्या कथा असतात, ज्या म्हणजे आपण प्रौढांच्या कथा, गायन, जे काही सैनिकांवर दिल्या कसा असतात, किंवा हिरकणीची जी गोष्ट आहे ती बाल साहित्यामध्ये येत असते. मग त्यांची महत्व काय काय आहे ते त्यांनी पुढे दिलेला आहे. अशा प्रकारे हा जो चॅप्टर आहे तो इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये प्रश्न काय काय आहे इम्पॉर्टंट, वाढ आणि विकासाचा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. शैशवावस्था, किशोरावस्था आणि कुमारावस्था जी आहे त्या तिघांपैकी एका अवस्थेचं तुम्हाला वर्णन करायला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. नंतर विकासाचे 2 दृष्टिकोन आपण बघितले, आयुर्मानात्मक दृष्टिकोन आणि छेद दृष्टिकोन. आयुर्मानात्मक दृष्टिकोन मध्ये काय होतं की विकासाच्या ज्याही अवस्था आहे त्या सगळ्या अवस्थेमध्ये बालकांचा विकास कसा कसा होत जातो हे आयुर्मानात्मक दृष्टिकोन मध्ये बघितलेलं असतं. आणि छेद दृष्टिकोन मध्ये काय आहे की एकाच अवस्थेत म्हणजे बालकांचा जो विकास आहे तो एकाच अवस्थेत कसा कसा होत जातो हे आपण छेद अवस्थेमध्ये बघितलं. ठीक आहे. तर पुढचा जो पॉइंट बघितला तो आपण मानवतावादी बघितला, ते इतकं इम्पॉर्टंट नाही, अजूनपर्यंत पेपरला विचारलं गेलं नाही. ठीक. तर नंतरच आपण बघितलं जे काही आपले हे सांगितलं आपण, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अवस्था ज्या आहेत त्या आपण बघितल्या. म्हणजे काय की ते मानवतावादी जे आपण बघितलं त्याच्यामध्ये जे प्रासंगिक नोंदी बघितल्या ते संख्यात्मक आणि गुणात्मक मध्ये येणार. बरोबर, त्याच्यामध्ये कोणकोणते आहे, बाल संदर्भात जी काही माहिती आहे ती आपण बघितली, समाजमिती तंत्र जे आहे ते बघितलं. तर इम्पॉर्टंट एवढंच आहे, वाढ आणि विकास ज्या अवस्था आहे त्यातली एखादी अवस्था विचारली जाऊ शकते. पहिल्या चॅप्टर मध्ये तुमचं इम्पॉर्टंट जे आहे ते इतकंच आहे. अब्राहम मॅस्लोचा जो ट्रायंगल आहे तो विचारला जाऊ शकतो, त्यावर आपण स्पेशल व्हिडिओ जो आहे तो बनवणार आहोत. तर सेकंड नंबरचा जो चॅप्टर आहे तो आहे शारीरिक विकास आणि बौद्धिक विकास. मग शारीरिक विकास आणि बौद्धिक विकासामध्ये नेमकं काय होतं ते आपण बघूया. पहिले आहे नवजात बालके आणि शाळापूर्व बालकांच्या शारीरिक विकासाची वैशिष्ट्ये. मग नवजात बालके म्हणजे नेमकं काय तर ते आधी आपण समजून घेऊया की नवजात बालक म्हणजे काय की शिशु जेव्हा शाळेत प्रथम जातं, बरोबर, म्हणजे तो काय करतो, शाळेत 1ली 2रीला बालवाडीला जेव्हा प्रथम प्रवेश घेतो तेव्हा आपण त्याला नवजात बालके म्हणतो. बरोबर, मग त्याच्यामध्ये 3 अवस्था आहे, शैशवावस्था, किशोरावस्था आणि कुमारावस्था किंवा कौमार्यावस्था आपण त्याला म्हणू शकतो. याही मध्ये काय आहे, 3 अवस्था ज्या आहे. मग त्यांच्यामध्ये काय आहे की बालकांच्या जे शारीरिक विकासाच्या ज्या संधी असतात त्या कुठून कुठून उपलब्ध होणार, आपल्याला शारीरिक विकासाच्या संधी कुठून आपल्याला मिळणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल शारीरिक विकास जो आहे तो आपल्याला खेळातून होऊ शकतो. बालक जे लहानपणी उड्या मारतं त्याच्या जे काही सर्जनशील विकास आहे किंवा मग जो विकास असतो तो कशातून होऊ शकतो, जेव्हा शारीरिक विकास फक्त आणि फक्त खेळातून होऊ शकतो. म्हणजे त्यांनी पालकांनी त्यांना रोकायला नको, बालक जसं वागतंय किंवा जसं खेळतंय त्याला खेळू द्यायला पाहिजे. बाहेर खेळत असेल तर बाहेर, आउटडोर इनडोर जे ऍक्टिव्हिटीज असतात त्या बालकांच्या कशामध्ये करायला हवा, शारीरिक विकासामध्ये इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढचा आहे बालकाच्या शारीरिक विकासाचे पालक आणि शिक्षक यांची भूमिका जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. तर आपल्या ज्या अवस्था आहेत त्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, पण परंतु आपण परत एकदा बघूया. बरोबर, मग शैशवावस्थेमध्ये काय करायचं आहे की बालकांनी जे आहे शैशवावस्थेमध्ये बालक जे असतं, लहान मूल जे असतं ते खूप छोटं असतं, 6-7 महिन्यापर्यंत किंवा मग त्याचं जे असतं ते 6-1 वर्षापर्यंतचा त्याचा कालावधी जो असतो तो असतो. मग काय होतं या अवस्थेमध्ये की पहिल्या 6 महिन्यात बळजबरीने त्याला बसवायचं नाही किंवा उभं राहणं किंवा चालवण्यास त्याला प्रवृत्त करायचं
नाही. कधी बालक जेव्हा शैशव अवस्थेत असेल तेव्हा, कारण त्यांचे जे काही स्नायू असतात ते काय असतात, मजबूत नसतात, बरोबर. मग ते वाकले किंवा तुटले बिटले तर त्यांचे जे काय होतं, हानी होते. त्यामुळे पहिल्या 6 महिन्यात बालकांना बळजबरीनं बसवायचं नाही किंवा उभं राहण्याचं किंवा चालवण्यास प्रवृत्त करायचं नाही. नंतर आहे सुरुवातीचा जो काळ असतो बालकाला, जे लेखन वाचन संबंधात अट्टहास करू नये. म्हणजे असं नाही की नाही बाबा तू इतकं लिहिस किंवा मग तू ही एबीसीडी आहे तेवढी लिहूनच दाखव किंवा मग मला 1-2 आहे ते म्हणूनच दाखव. तर सुरुवातीचा जो काळ असतो त्यांना बळजबरी लिखाण जे आहे ते करवायचे नाही किंवा मग वाचन जे आहे त्या संदर्भात अट्टहास कमी करायचा नाही, पालकांनी करायचा नाही. नंतर आहे वयाचा जो 3रा वर्ष असतो, त्या 3ऱ्या वर्षापासून भोजन करणं, कपडे घालणं इत्यादी कारक विकास जो आहे तो करायला सुरुवात करणं. म्हणजे बालकांचं काय होतं, जेव्हा 3रं इयर म्हणजे 3रं वर्ष जे सुरू होतं बालकांना, तर त्या वर्षापासून त्यांच्यामध्ये ज्या काही भोजन करणं, कपडे घालणं या ज्या क्रिया असतात ते बालकांना स्वतः करू द्याव्यात, बरोबर. मग त्यामध्ये काय होतं, विद्यार्थ्यांचा जो आहे, बालकांचा जो आहे तो कारक विकास जो आहे तो होत असतो, बरोबर. मग त्यामधून कौशल्य विकसित होत असतात की कपडे कशा प्रकारे घातले पाहिजे, भोजन कसं खाल्लं पाहिजे किंवा कसं प्रकारे खाली सांडवलं नाही पाहिजे, अशा प्रकारे जे आहे ते कशातून होत असतं, वयाच्या 3ऱ्या वर्षापासून बालकांना सुरू होतं. नंतर आहे 5व्या वर्षापर्यंत धावणे, उड्या मारणे, पकडणे इत्यादी संधी उपलब्ध करून द्याव्यात. म्हणजे काय की बालक जे 6 वर्षापर्यंत त्यांचा जो कालखंड असतो, आपल्याला माहिती आहे शैशव अवस्थेचा जो कालखंड असतो तो 0 to 6 इयर पर्यंत असतो. मग ह्या इयरमध्ये त्यांना ज्या काही गोष्टी आहेत, पहिले जे 1-2 म्हणजे 2-1 वर्ष असतात त्या वर्षांमध्ये त्यांना बळजबरी बसवणं किंवा 6 महिन्यापर्यंत त्यांना बळजबरी बसवणं, उभं राहणं या गोष्टी करू द्यावा नाही. नंतरचा आहे की सुरुवातीच्या काळात बालकाला लेखन वाचन संबंधित अट्टहास करू नये. म्हणजे जेव्हा ते 2-3 वर्षाचं असतं, 2-1 वर्षाचं असेल तेव्हा त्याला अट्टहास करायचा नाही. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून म्हणजे जेव्हा ते थोडं मोठं होईल, त्याला कळायला लागेल, तेव्हा त्याला कपडे घालणं, भोजन करणं इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या समजून द्याव्या किंवा करायला स्वतः जे आहे ते करून द्याव्या. नंतर आहे 5व्या वर्षापर्यंत धावणं, पळणं, उड्या मारणं जे आहे ते त्यांना संधी जी आहे ती उपलब्ध करून द्यावी. त्यातून काय होतं, विद्यार्थ्यांचा जो शारीरिक विकास आहे तो व्यवस्थित होत असतो. ठीक. नंतर आहे शैशव अवस्थेमध्ये पालकांची ही आहे ती जिम्मेदारी आपण बघितली. शिक्षकाची भूमिका काय असणार यामध्ये, की शिक्षकांनी जे की शाळेत प्ले स्कूलमध्ये जे विद्यार्थी आलेले असतात, जे म्हणजे 3 to 6 इयरचे जे विद्यार्थी असतात ते प्ले स्कूलमध्ये या टाइमला येत असतात. मग त्यांना जे काही शाळेतून म्हणजे शाळेत आई वडिलांनी जे दिलेले टिफिन्स असतात ते टिफिन जे असतात ते त्यांनी पालकांनी दिलेला टिफिन जो आहे तो विद्यार्थ्यांना खोलून द्यावा, त्यांना जेवायला लावणं किंवा त्यांच्यावर ओरडा आरडा करू नये. त्यांना ज्या काही आउटडोर ऍक्टिव्हिटीज करायला द्याव्यात किंवा मग घसरगुंडी असेल, पाळणा असतील, ज्याही बारीक बारीक गोष्टी असतील ज्यांना बालकांना आनंद मिळेल अशा गोष्टी शिक्षकांनी शैशव अवस्थेमध्ये करायला द्याव्यात. नंतर आहे किशोरावस्था. मग किशोरावस्थेमध्ये काय होतं, धडपड करणं, हालचाल करणं जे आहे किंवा मग पळणं यात बालकाला आनंद मिळत असतो, बरोबर. काय काय धडपड करणं, हालचाल करणं म्हणजे बाहेर खेळणं, सायकलवर उड्या मारणं किंवा सायकल खेळणं यांनी काय होतं, शरीराची वाढ त्यांच्या होते. म्हणून या क्रिया ज्या आहेत त्या या काळामध्ये करू शकतात. नंतर आहे लिहिणे, वाचणे, नाचणे इत्यादी गोष्टी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे वडिलांनी. त्यांच्या ज्या काही गोष्टी आहे या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात त्यांच्यात डेव्हलप होत असतात. त्यामुळे त्यांना लिहिणं, वाचणं काय आहे ते प्रोत्साहन करणं गरजेचं आहे. योग्य आकाराची जी अक्षरे असतात ती काढण्याला देणं त्यांना गरजेचं आहे. त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणं. म्हणजे हा जो काळ असतो तो कुठून सुरू होतो, तुमचा 7 वर्षापासून ते 11 वर्षापर्यंत, बरोबर. मग 7 वर्षापासून तुम्ही 11 वर्षापर्यंत म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं अक्षरे आहे, कर्सिव्ह लिपी तुम्ही काढू शकता. स्मॉल लेटर्स, बिग लेटर्स जे असतात त्यांच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित हँड रायटिंग जी आहे ती या काळामध्ये सुधरू शकतात. त्यासाठी पालकांनी त्यांना मार्गदर्शन करायला हवं. मग या काळात हृदय, फुफ्फुस यांची जी असते ती वाढ जी आहे ती झालेली नसते. म्हणून पालकांनी त्यांना 10 ते 12 तास जे आहे ते झोपू द्यावं. म्हणजे काय होतं, या काळात त्यांच्या फुफ्फुसांची, हृदयांची वाढ नसते झालेली, बरोबर. मग या काळात बालकांना व्यवस्थितपणे म्हणजे पालकांनी त्यांना झोपू द्यावं. मग या काळात कांजण्या, देवी, गोवर जे आहे ते असे आजार जास्त होण्याची शक्यता असते. या काळात जो डॉक्टरांचा सल्ला जो आहे तो व्यवस्थित घेणं गरजेचं असतं. याच्या पलीकडे मुलींना वाजवणं किंवा मग भरतकाम जे आहे, विणकाम आहे, नक्षीकाम आहे हे सहजपणे करता येतं. कोणता लहान मुलींना जे आहे त्या इंडोर ऍक्टिव्हिटीज करायला आवडतात, तर मुलांना जे आहे त्या आउटडोर ऍक्टिव्हिटीज या काळात करायला आवडत असतात, बरोबर. मग त्या जे आहे पालकांनी त्यांना करू द्याव्यात. ठीक आहे. मग अशा प्रकारे जे आहे तुमची जी पालकांची भूमिका जी आहे ती यामध्ये तुम्ही लिहू शकता. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्याही एका जो आहे अवस्था आहे त्याची
भूमिका तुम्हाला इथे 3 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते की पालकांची भूमिका किंवा मग किशोरावस्थेमध्ये पालकांची भूमिका कशा प्रकारे आहे, तर ते तुम्ही लिहा. किंवा मग कुमारावस्था म्हणा किंवा मग शैशवावस्था म्हणा. तर नेक्स्ट आहे कुमारावस्था. मग उंची वजनात वाढ होते म्हणून पालकांनी जे आहे जे आहे पुरेसे आहार त्यांना देणं गरजेचं आहे. कुमारावस्था जी आहे ती आपली कुठून सुरुवात होते, 12 असते, 12 to 19 जी आहे ती 12 पासून 19 वर्षापर्यंत जी आहे ती सुरू होत असते. मग या काळात काय होतं की विद्यार्थ्यांची जी आहे उंची आणि वजनात जी आहे वाढ होत असते, त्यामुळे त्यांना पोषक आहार देणं गरजेचं आहे. मग त्यांना व्यवस्थित जे मुला मुलींचे जे असतात ते लैंगिक इंद्रिय जे असतात ते या आकाराने शक्तीने मोठे होत असतात, त्यामुळे त्यांना चमत्कारिक वाटत असतात त्या गोष्टी. मग यात पालकांनी त्यांना समजून सांगायला हवं की या गोष्टी या काळात होत असतात, व त्यांचं जे आहे महत्व समजून सांगायला हवं किंवा या गोष्टीमध्ये काय काय चेंज होतो तर ते समजून सांगायला हवं. तर मग काय होतं की काही वेळेस जे आहे मुला मुलींचे जे प्रारंभिक काळात मुलं मुली काय होत असतात, गोंधळत असतात. त्यांचे जे आहे चिंता, दडपण, भीती जे असतात ती कमी करण्यासाठी पालकांनी जी भूमिका आहे ती गरजेची असते. नंतर आहे शिक्षकांची भूमिका. मग शिक्षकांच्या भूमिकेमध्ये काय होणार, जे शैशवावस्था आणि कुमारावस्था किशोरावस्थेमध्ये शिक्षकांची भूमिका जी आहे ती आपण सोबत सोबत बघितली आहे. पुढचा पॉइंट आहे खेळाचे विकास प्रक्रियेतील स्थान. मग खेळाचे विकास प्रक्रियेतील स्थान काय आहे ते इम्पॉर्टंट त्यांनी सांगितलेलं आहे की शैशवावस्थेमध्ये विद्यार्थ्यांना खेळणं पळणं जे आहे ते या गोष्टी जास्त आवडत नसतात, परंतु 3ऱ्या वर्षानंतर किंवा 3ऱ्या वर्षानंतर काय होतं, त्यांचा जो आहे खेळण्याकडे कल जो असतो तो जास्त, धावणं पळणं या गोष्टी त्यांना आवडत असतात. नंतर आहे किशोरावस्था. मग किशोरावस्थेमध्ये काय होतं की विद्यार्थ्यांना जे आहे इनडोअर ऍक्टिव्हिटी सोडून आउटडोअर ऍक्टिव्हिटीज आवडतात, म्हणजे सायकल चालवणं, झाडावरून उड्या मारणं किंवा मग ज्या गोष्टी असतात त्या या काळात आवडत असतात. मुलींना काय होतं, जे भरतकाम आहे, विणकाम आहे इत्यादी गोष्टींमध्ये आवड जी आहे ती निर्माण होत असते. कुमारावस्थेमध्ये खेळाचं महत्व काय आहे की कुमारावस्थेमध्ये विद्यार्थ्यांचा नैतिक विकास जास्त करून होत असतो. मग त्यावेळेस त्यांना जे असतात फुटबॉल खेळणं किंवा जे जे प्लेग्राऊंडचे खेळ जे असतात ते करायला आवडत असतात. पुढे आहे बौद्धिक विकासाची क्रीडेचे उपयोजन कसे करणार ते त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर आहे मेंदू आधारित अध्ययन व शिक्षक भूमिका. इम्पॉर्टंट आहे, 3 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. ठीक, मग काय आहे तो आपण स्पेशल व्हिडिओ यावर बघणार आहोत, तर ते काय आहे ते आपण बघूया. मग काय आहे मेंदू आधारित. आपल्याला माहिती की आपलं जे शिक्षण आहे ते किंवा मग आपला कोणतंही अंग असेल किंवा आपण जो विचार आहे तो कसा करतो, मेंदू थ्रू करत असतो. जेव्हा आपला जो विचार आहे, आपण कोणतीही गोष्ट करतो तेव्हा आपला मेंदूकडून सगळ्यात आधी जी आहे ती चालना मिळत असते, बरोबर. मग त्यामध्ये आपल्या मेंदूचे 2 भाग पडतात आपल्याला माहिती. एक आहे डावा मेंदू आणि दुसरा आहे उजवा मेंदू. तर डाव्या मेंदूमध्ये कोणते कोणते जे आपले येणार, म्हणजे कोणते कोणते भाग जे आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण करू शकतो, म्हणजे यामध्ये काय येणार, जे काही एज्युकेटेड थिंग्स आहेत त्या गोष्टी आपण यामध्ये येणार. तर उजव्या मेंदूमध्ये काय येणार, तुमचे संगीत कला ज्या आहे, म्हणजे सर्जनशील गोष्टींना तुमचा विकास भेटेल अशा गोष्टी उजव्या मेंदूमध्ये येणार. व त्यामध्ये काय काय होणार, संगीत आहे, कला आहे, अवकाश विषय आहे, कल्पनाशक्ती आहे, रचनात्मक गोष्टी आहे, भावना आहे, उत्स्फूर्त ज्ञान आहे, ते उजव्या मेंदूमध्ये येत असतं, बरोबर. आणि डाव्या मेंदूमध्ये काय काय येणार, भाषा केंद्र, कारण मीमांसा, सुसंवाद, तर्कसंगत विचार, समस्यापूर्ती किंवा मग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या मेथड्स असतील त्या तुमच्या डाव्या मेंदूमध्ये येत असतात. तर अशा प्रकारे हा जो आहे तो 3 मार्क्सचा पॉइंट आहे. पुढे आहे हार्वर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे 8 प्रकार मांडलेले आहे. तर त्याचा सिद्धांत कोणता आहे, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत जो आहे तो कोणी मांडलेला आहे, हार्वर्ड गार्डनरने मांडलेला आहे. तर त्याला आपण मल्टिपल इंटेलिजंट थेरी म्हणतो. तर इम्पॉर्टंट आहे ही थेरी जी आहे ती आपण बघणार आहोतच. ठीक, मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या स्टेप त्यांनी मांडलेल्या आहेत, तर त्यांनी 8 जे आहे ते प्रकार त्यांनी मांडलेले आहे. तर ते कोणते कोणते आहे, भाषिक बुद्धिमत्ता, नंतर आहे गणितीय किंवा तार्किक बुद्धिमत्ता, संगीत विषयक बुद्धिमत्ता, अवकाश विषयक बुद्धिमत्ता, व्यक्ती अंतरंग बुद्धिमत्ता, शरीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता आणि निसर्ग विषयक बुद्धिमत्ता. भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे काय होतं की एखादी गोष्ट जी आहे, एखादी कोणतीही गोष्ट असो किंवा मग भाषा जो असो, त्या भाषेबद्दल आपल्याला बुद्धिमत्ता असतं गरज आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला मराठी सोबत हिंदी बोलता येते, काहींना इंग्लिश म्हणजे व्यवस्थित बोलता येते, काहींना बाकीच्या इतरही भाषा बोलता येतात, तर ती काय आहे, भाषिक बुद्धिमत्ता आहे, बरोबर. गणितीय किंवा तार्किक बुद्धिमत्ता म्हणजे काय की यामध्ये काय होतं की तुमची जी गणिताची काही विद्यार्थी गणितामध्ये खूप जास्त हुशार असतात, तर काही काय असतात त्यांना जे आहे ते समजत नाही गणित. काही जे असतात त्यांना अॅनालॉजी खूप जास्त आवडते किंवा रिझनिंग आवडते, काहींना ऍप्टिट्यूड आवडते. ते काय आहे, ती गणितीय आणि तार्किक बुद्धिमत्ता
आहे. नंतर आहे संगीत विषयक बुद्धिमत्ता. संगीत विषय म्हणजे काय, काहींना गायन, वादन, नृत्य ज्या कला असतात त्या आवड असते. नंतर आहे अवकाशीय, काहींना स्पेस विषयी खूप जास्त आवडत असतं, बरोबर. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अवकाशीय बुद्धिमत्तेमध्ये येत असतात. नंतर आहे व्यक्ती अंतरंग बुद्धिमत्ता. व्यक्ती अंतरंग म्हणजे काय, की काहींना विद्यार्थ्यांना व्यक्तीमधील जे भेद असतात ते म्हणजे त्यांच्यासोबत बोलायला आवडतं, बसायला आवडतं. काहींना खूप जास्त म्हणजे काय होतं, अट्रॅक्ट होतं व्यक्तींकडे. अशा पर्सनॅलिटी किंवा ही बुद्धिमत्ता त्यामध्ये आहे. नंतर आहे शरीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता. शरीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता म्हणजे काय, की आपले जे शरीर आहे, काहींना काय होतं की आपली जी पर्सनॅलिटी असते ती खूप जास्त अट्रॅक्टिव्ह ठेवायला आवडते, किंवा काही आपली पर्सनॅलिटी बद्दल इतकेही अट्रॅक्टिव्ह नसतात किंवा आळशी असतात, बरोबर. तर या ज्या गोष्टी आहेत ते यामध्ये असतं. नंतर आहे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. म्हणजे काय, की व्यक्तीमधला जो भेद असेल किंवा व्यक्तीमधलं जे काही कौशल्य असतं ते काहींना बघणं किंवा समजून घेणं ते आवडत असतं. नंतरचा पॉइंट आहे तो आहे निसर्ग विषयक बुद्धिमत्ता. मग निसर्ग विषयक बुद्धिमत्तामध्ये काय होतं, की जे काही काहींना काय पर्यावरणाविषयी खूप जास्त आवड असते, ठीक. झाडं लावणं, पर्यावरणाच्या सानिध्यात राहणं, पक्षी असतात किंवा जे काही झाडं असेल, पक्षी असेल, त्यांचं काय करणं, ऑब्झर्वेशन काही काहींना आवडत असतं. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, 8 प्रकार जे आहे ते मांडलेले आहे. नंतर आहे शिक्षण देताना घ्यायची काळजी काय आहे, तर ती यामध्ये दिले आहे. तर शिक्षण देताना आपण कोणती काळजी घेऊ शकतो विद्यार्थ्यांना, तर अशा प्रकारे त्यांनी दिले आहे. म्हणजे शिक्षण देताना आपण त्यांना जे आहे खूप जास्त हाय क्वालिफिकेशन नाही द्यायचं, किंवा सिंपल जे आहे ते एज्युकेशन त्यांना द्यायचं. खूप जास्त स्ट्रिक्टली त्यांना क्वालिफिकेशन नाही द्यायचं विद्यार्थ्यांना, किंवा मग जे असेल म्हणजे जे बालकांना समजल झेपेल अशाच प्रकारे अभ्यासक्रम त्यांना दिला पाहिजे. त्यांचं पाठ्यपुस्तक जे आहे, अभ्यासक्रम जो आहे तो व्यवस्थित असायला हवा, जेणेकरून त्यांना त्या इयत्तेमध्ये तो झेपेल. तर अशा प्रकारे इत्यादी जे आहे काळजी आपण घेऊ शकतो. शिक्षकाची भूमिका दिली आहे, की डाव्या मेंदू आणि उजव्या मेंदूमध्ये शिक्षकांची भूमिका तुम्ही कशा प्रकारे निभवू शकतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्याला संगीत विषय आवडत असेल, किंवा एखाद्या विषयाला स्पेस विषय आवडत असेल, किंवा एखाद्या विषयाला किंवा तर्कबुद्धी असेल, तर त्याला तुम्ही म्हणू नका की तू फार्मसीला जा. एखाद्याला संगीत आवडत असेल तर त्याला तुम्ही बळजबरी करू नका की तू मॅथच घे, ठीक. म्हणजे त्यांच्यामध्ये जे विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही क्रिएटिव्ह थिंकिंग्स आहे, ज्या क्रिएटिव्ह माइंड त्यांचा आहे, ते त्यांनी शिक्षकांनी समजून घ्यायला हवं. मग शिक्षकांनी त्यांना बळजबरी त्यांचे विचार जे आहे ते थोपवू नये. अशा प्रकारे जी आहे ते इम्पॉर्टंट भूमिका आहे कशामध्ये, बौद्धिक विकास आणि शारीरिक विकासामध्ये. तर ठीक आहे, पुढचा जो पॉइंट आहे, पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे आपला भावनिक विकास आणि व्यक्तिमत्व विकास. मग यामध्ये काय काय आहे, तर त्यामध्ये भावना म्हणजे काय नेमकं, त्याचं वैशिष्ट्य, शैक्षणिक महत्व, शिक्षकाची भूमिका कशा प्रकारे असणार ते आपण बघणार आहोत. भावनांचं मूलभूत स्वरूप काय आहे ते आपण बघणार. मग भावना म्हणजे काय, की अनुभवाच्या ज्या अंगात वाटणे प्रधान असते, जे कृती करणं किंवा जी कृती उर्मीच्या बरोबर असते तिला आपण भावना असं म्हणतो. म्हणजे काय, की आपल्याला बघा काहीतरी फील होत असतं, तर तेव्हा आपण असं म्हणतो की मला असं वाटतंय की असं होईल, किंवा मग मला असं वाटतंय की आपण कुठेतरी फिरायला जावं, किंवा मला असं वाटतंय की मला बोर झालंय. तर तेव्हा तुम्हाला जे काय वाटणं असतं ती तुमची काय असते, भावना त्याला आपण म्हणतो, ठीक. म्हणजे ज्या अंगात तुम्हाला अनुभवाच्या ज्या अंगात तुम्हाला वाटणं प्रदान होतं, त्या गोष्टीबद्दल तुम्हाला अनुभव येतो आणि त्याविषयी तुम्हाला तसं वाटत असतं, तर त्याला काय म्हणणार आपण, भावना म्हणणार. भावना म्हणजे काय, की व्यक्तीची जी मानसिक प्रक्षुब्ध स्थिती असते तिला आपण भावना म्हणतो. प्रक्षुब्ध स्थिती म्हणजे काय, की गोंधळलेली स्थिती असेल, खूप जास्त आनंददायी स्थिती असेल, खूप जास्त असं मीडियम जे असते ते फिलिंग्सच्या असतात त्याला आपण भावना म्हणू शकतो, ठीक आहे. नंतर आहे अस्वस्थता किंवा मनोविकार जे आहे, किंवा मग मनोविकारात्मक जी वृत्ती असते, स्थिती असते, तिला काय म्हणतो आपण, भावना म्हणू शकतो. तर अशा प्रकारे 3-4 डेफिनेशन्स आहेत, त्या तुम्हाला इझी वाटतील त्या तुम्ही लिहू शकता. 1 मार्क्स साठी विचारलं जाऊ शकतं, भावना म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य सांगा, ठीक आहे. मग वैशिष्ट्य काय आहे, भावना ज्या असतात त्या क्रियात्मक असतात. म्हणजे काय, की कोणत्याही प्रकारच्या ज्या भावना तुमच्यामध्ये उत्पन्न होतील त्या कशा असतात, क्रियात्मक असतात. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी करू वाटतात. म्हणजे तुम्ही म्हणताय की मला असं वाटतं की मला फिरायला जायचंय, म्हणजे तुम्ही तिथे काहीतरी क्रिया करणार आहे. तुम्ही फिरायला जाणार म्हणजे तिथे काय होणार, क्रिया करणार. कृतीसाठी प्रेरणा देणार, म्हणजे तुम्ही एका जागी बसलेले आहे, तुम्हाला वाटतंय की तुम्हाला जेवण करायचंय, तुम्हाला वाटतंय की तुम्हाला टीव्ही बघायचंय, मग तुम्ही काय करणार, काहीतरी क्रिया करणार. म्हणजे टीव्ही चालू करायची तुम्ही क्रिया केली, सोबत तुम्ही कृती करणार. म्हणजे काय करणार, की तुम्ही टीव्ही बघणार आहात, ठीक आहे. तर ती आहे, त्याला म्हणायचं आहे भावना, ठीक आहे. त्याचं वैशिष्ट्य आहे. नंतर आहे आत्मसंरक्षणाची यंत्रणा तयार करणं. म्हणजे काय, की जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही ही गोष्ट वाईट आहे किंवा ही गोष्ट चांगली आहे, तेव्हा आपण काय करतो, स्वतःचं रक्षण करत असतो. त्याला म्हणायचं आहे भावनाचं वैशिष्ट्य. भावना जी असते ती व्यक्तिनिष्ठता असते, त्यामध्ये
तीव्रता अति असते. म्हणजे काय की कोणतीही भावना तुम्हाला कधीही जी आहे ती अचानकपणे उद्रेक त्याचा जो आहे तो होऊ शकतो. असं नाही की तुम्ही आता हॅप्पी आहात मग तुम्ही दिवसभर हॅप्पीच राहाल. असं नाही की तुम्ही आता सॅड आहात तर तुम्ही दिवसभर सॅडच असाल. तुमची जी भावना असते त्याची तीव्रता जी असते ती कमी जास्त प्रमाणात होत असते. म्हणजे काय होतं, तुम्ही आता खूप जास्त हॅप्पी असाल तर 1 तासाने तुमचा मूड थोडा स्विंग होईल, तुम्ही थोडेसे ऑफ होशाल. किंवा तुम्ही आता जे आहे तर तुम्हाला असं वाटते की मी आता खूप जास्त एक्सरसाइज करल, खूप जास्त अभ्यास करल, तर थोड्याच वेळाने तुम्ही काय करशाल, करू शकत नाही. तर अशा प्रकारे जी आहे ती भावनांची तीव्रता जी असते ती कमी जास्त प्रमाणात असते. ठीक आहे. नंतर आहे उद्रेक आणि बुद्धिमत्ता यांचा संबंध. भावना ज्या असतात त्या अचानकपणे येऊ शकतात, कुठेही कधीही तुम्ही येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या प्रोग्राम मध्ये गेलेला असाल आणि त्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला वाटलं की यार हा प्रोग्राम खूपच जास्त बोरिंग आहे, खूप जास्त खराब आहे, तर तुम्ही काय करू शकतात, तो उठून तुम्ही तिथून जाऊ शकतात. म्हणजे काय की तुम्ही तिथून उठून प्रोग्राम मधून बाहेर जाऊ शकतात. म्हणजे त्यांचा उद्रेक जो असतो, तो भावनांचा उद्रेक जो असतो खूप जास्त तीव्रही असतो आणि खूप जास्त स्लोही असतो. अशा प्रकारे जे आहे ती भावनांची वैशिष्ट्य जे आहे ते आहे. 2 मार्क्स तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पुढे आहे भावनांचा आविष्कार कशा कशा प्रकारे होतो. तर भावनांचा आविष्कार जो आहे तो शारीरिक खळबळ निर्माण होणं किंवा भावनिक अभिव्यक्ती किंवा अनुगामी एखादा इंद्रिय प्रतिक्रिया करणं, कृती करणं, या गोष्टींपासून तुमचा भावनांचा उद्रेक जो आहे, आविष्कार जो आहे तो होत असतो. मग शारीरिक खळबळ म्हणजे काय की मनाची जी खळबळ असते की यार मला खूप जास्तच बोर होतंय किंवा माझं मन नाही लागत आहे किंवा करमत नाहीये, या ज्या गोष्टी असतात त्या शारीरिक खळबळ असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे तुमच्यासोबत, त्याला खूप जास्त मार्क्स पडले, फॉर एक्झाम्पल एकाला 80% पडले आणि तुम्हाला पडले 60%, बरोबर. मग तेव्हा तुमची जी असते तो तुमचा क्लोज फ्रेंड असेल तर तेव्हा तुमच्या मनामध्ये खूप जास्त खळबळ जी आहे ती निर्माण होते की कस काय त्याला 80% पडले, मग मलाच कस काय 60 पडले. तर अशा प्रकारे जे आहे तो उद्रेक जो आहे, आविष्कार जो आहे तो भावनांचा होत असतो, बरोबर. नंतर आहे मानवता निर्मिती जी आहे उपपत्ती. पुढे तर मानवता निर्मितीची जी उपपत्ती आहे ती मॅडगुलकर यांनी केली आहे. आपल्याला 1 मार्क साठी प्रश्न विचारला गेलेला होता F1 मध्ये यावेळेस. ठीक आहे. नंतर आहे वर्तनवादी मानसशास्त्र आहे. ड्रिव्हर रिव्हर्स आणि ब्राउन यांचं जे आहे थिअरी आहे, जेम्स लॅकची थिअरी आहे त्यांनी पुढे दिलेली आहे. तर हे जे आहे ते इम्पॉर्टंट नाहीये, फक्त मॅकडुलकर किंवा मग वर्तनवादी मानसशास्त्र कोण कोण आहे, ड्रिव्हर रिव्हर्स आणि ब्राउन आहे, जेम्स लॅक आहे, मानवतावादी निर्मितीचे उपपत्त्या कोणी कोणी केल्या आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 1 मार्क साठी. ठीक आहे. नंतर आहे भावनांचे शैक्षणिक महत्व. मग शैक्षणिक महत्व म्हणजे काय की भावनांचं शैक्षणिक शिक्षणाबद्दल महत्व काय काय असणार, की शिक्षणामध्ये भावना कशा प्रकारे जे आहे ते यूज होणार किंवा कशा प्रकारे त्यांचं महत्व जे आहे ते आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला शिकायचं आहे परंतु त्याची जी मानसिक परिस्थिती असेल, भावनिक परिस्थिती असेल ती खूप जास्त नाजूक असेल, मग तेव्हा काय होतं, त्याच्या ज्या भावना असतात त्याला त्या कंट्रोल कराव्या लागतात किंवा त्याला त्या थांबवाव्या लागतात की नाही यार माझी मानसिक परिस्थिती आहे किंवा पैशाची जी अडचण आहे, आर्थिक अडचण आहे ती खूप जास्त नाजूक आहे, मी शिकवू शकत नाही. मग तेव्हा काय होतं, तुमचं ज्या भावना आहे त्यांचं महत्व तिथे कमी होतं. शैक्षणिक महत्वामध्ये काय होतं की भावना जेव्हा तुमच्या प्रकट होतात तेव्हा तुम्हाला शैक्षणिक महत्वामध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल आवड असेल तर तेव्हा तुमचं शैक्षणिक महत्व तिथे वाढतं, जेव्हा तुमची त्या गोष्टीबद्दल, त्या विषयाबद्दल भावना जी आहे, मन जे आहे ते करतं की तुम्ही ती गोष्ट करायला हवी, तुम्ही ती गोष्ट मिळवायला हवी, अशा प्रकारे ते त्याचं असणार आहे. पुढे आहे विविध विकासावस्थेतील भावनिक बदल. मग कोणते कोणते बदल होणार कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये ते त्यांनी पुढे दिलेले आहे. तर ते काय काय आहे ते आपण बघूया. पुढचा जो पॉइंट आहे विविध विकासावस्थेतील भावनांचा बदल जो आहे, म्हणजे भावनामध्ये किंवा मग भावना ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या विकासावस्थेमध्ये कशा प्रकारे ज्या भावना आहेत त्या बदलत जातात त्या आपण इथे बघणार आहोत. पहिले आहे जन्मपूर्व अवस्था. मग जन्मपूर्व अवस्थेमध्ये काय होतं की जी तुमची जन्मपूर्व अवस्था आहे, जिला आपण काय म्हणतो, प्रीनेटल स्टेज आपण त्याला म्हणतो. म्हणजे जन्माच्या आधीची जी अवस्था असते त्यामध्ये भावना कशा प्रकारे असतात. जन्मोत्तर अवस्थेमध्ये शैशव अवस्था येणार, बाल्य अवस्था येणार आणि कुमार अवस्था येणार. म्हणजे जन्मल्यानंतर तुमच्या कोणत्या अवस्थेमध्ये कशा प्रकारे विकास होतो भावनांचा, तर त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर जन्मपूर्व अवस्था काय आहे की प्रीनेटल स्टेज म्हणजे काय की जन्मपूर्व म्हणजे काय की जन्माच्या आधीची अवस्था. म्हणजे काय की ती तुमच्या मनात, फॉर एक्झाम्पल तुम्ही आईच्या पोटात जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला आईने आपल्या पोटाला हात लावलेलं जे आहे किंवा मग थोडंसं टच केलेलं काय कळतं तुम्हाला, म्हणजे तिथे सेन्स होतं की, म्हणजे किंवा मग आईला सेन्स होतं, जर बाळाने मूव केलं तर ती काय असते, तुमची भावना असते, प्रीनेटल स्टेज त्याला आपण म्हणूया. जन्मोत्तर अवस्थेमध्ये शैशव अवस्थेत 0 to 6 इयर मध्ये तुमच्या ज्या भावना असतात त्या कशा असतात, नॉर्मल असतात. काही काही म्हणजे
विद्यार्थी असतात, काहींना बोललं की पटकन राग येतो, काहींना बोललं की म्हणजे चांगलं वाटतं, कोणी रागाने बोललं किंवा हळूच बोललं किंवा जोरातही बोललं तर काहींना काय होतं त्या काळामध्ये समजत नाही. म्हणजे त्यांच्या ज्या भावना असतात या काळामध्ये कशा असतात, काहींच्या खूप जास्त तीव्र असतात, तर काहींच्या मृदू असतात, काहींच्या सॉफ्ट असतात, बरोबर. कशी शैशव अवस्थेमध्ये. मग सपोज एखादा विद्यार्थी आहे, एखादा मुलगा आहे, तर त्याला तुम्ही कितीही जोरात ओरडला, तुमच्या घराशेजारी जर एखादा छोटं वर्ष बाळ असेल 6 वर्षाच्या आतलं, तुम्ही त्याला ओरडला तर त्याला काय करणार आहे या टाइम मध्ये, काहीच करणार नाही. की तुम्ही त्याला चिडलाय, तुम्ही त्याला रागवलाय, किंवा हो तुम्ही कळलंय की त्याला माहिती आहे की तुम्ही त्याला चिडला आहे, रागवला आहे, त्याला कळलंय, परंतु तो तुमच्यावर नाराज होतो का? नाही. तर जेव्हा तुम्ही बाल्यावस्थेत असाल किंवा कुमार अवस्थेत असाल किंवा मग तुमचं जे आहे ते एज जो थोडं प्रौढ अवस्थेकडे गेलं, तर तेव्हा तुम्हाला कोणी ओरडलं, कोणी रागवलं, तर तेव्हा तुमच्या भावना ज्या असतात त्या खूप जास्त तीव्र होतात. म्हणजे तुम्हाला त्याचा राग जो असतो तो तुम्ही कायम मनात धरून ठेवतात, बरोबर. मग ते असतं की शैशव अवस्थेमध्ये काय होतं की ही जी स्टेज असते या अवस्थेमध्ये मुलांना रागवलं, चिडलं, बोललं तरी काय होतं, समजत नाही, किंवा समजलं तरी ते काय होतात, राग जो असतो तो मनात धरत नाही. नंतर आहे बाल्य अवस्था आणि किशोरावस्था. मग यामध्ये 6 ते 12 इयर्सचा जो असतो तो तुमचा कालखंड असतो. मग यामध्ये काय होतं, विद्यार्थ्यांना तुम्ही बोललं तर तो तुम्हाला कायम लक्षात ठेवतो. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एखादा 6 ते 12 वर्षातला मुलगा आहे, फॉर एक्झाम्पल तो 5वी-6वीला आहे, मग त्याला या काळामध्ये ज्या भावना ज्या असतात, फिलिंग्स ज्या असतात त्या समजायला लागतात. म्हणजे काय होतं की तुम्ही त्याला चिडला, तुम्ही त्याला ओरला, तर त्याला समजते की ही लेडीज जी आहे, ह्या जेंट्स जो आहे तो मला चिडत असतो, बोलत असतो, का बोलतो, का चिडतो, त्याला रिझन माहित नसतं, बरोबर. पण त्याला एवढं कळत असतं की तो आपल्याला चिडलाय, आपल्याला रागवलाय म्हटल्यावर काय आहे, तो तुम्हाला काय करतो, तो बालक तुम्हाला कायमचं लक्षात ठेवतो. म्हणजे काय होतं, त्याच्या मनामध्ये तुमची जशी इमेज जी आहे ती बनून जाते. नंतर आहे कुमार अवस्था. कुमार अवस्था ही 12 ते 18 इयर्स असे, ज्याला आपण ऍडॉलसन्स असं म्हणतो. मग स्टॅनले हॉलनी जी आहे ही कन्सेप्ट मांडलेली आहे, इम्पॉर्टंट आहे, 1 मार्क साठी विचारलं जाऊ शकतं की ऍडॉलसन्स इज रिबर्थ किंवा मग वादळी अशांततेचा काळ असं कोणी म्हटलेलं आहे, तर तो कोण आहे, स्टॅनले हॉल जो आहे त्यांनी ते म्हटलेलं आहे. मग या काळामध्ये सुद्धा ज्या असतात तुमच्या भावना ज्या असतात अति तीव्र असतात. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल राग पकडला तर तुम्ही तो राग जो आहे तो कायमचा पकडून ठेवतात, बरोबर. तर ते आहे या काळामध्ये, ठीक. नंतर जे आहे म्हणजे तुमच्या ज्या फिलिंग्स असतात आणि इमोशन्स ज्या असतात त्या दोघांमध्ये खूप जास्त फरक आहे, तर तुम्ही आधी समजून घ्या. इमोशन्स म्हणजे काय आणि फिलिंग्स म्हणजे काय, तर तो इम्पॉर्टंट आहे. तुमच्या ज्या फिलिंग्स असतात त्या कशा असतात, म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टी ज्या आहे त्या करू वाटणं, त्याला म्हणायचं आहे फिलिंग्स. म्हणजे तुमची जी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्याबद्दल राग आलाय तर ती गोष्ट जी आहे तुमची फिलिंग्स आहे, त्याला आपण भावना म्हणतो. आणि इमोशन्स म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुमचे जे इमोशन्स आहे, तुम्ही सॅड आहात तर तुमचं जे इमोशन आहे ती तुम्हाला कोणाला तरी जाऊन सांगणार आहात किंवा मग कोणाला तरी समोर तुम्ही प्रेझेंट करणार आहोत की मला बोर झालंय खूप जास्त, किंवा मग राग येतोय, खूप जास्त आनंदी आहे, त्या तुमच्या इमोशन्स असतात. आणि फिलिंग म्हणजे काय की जे तुम्हाला स्वतःलाही माहित नसतं की तुमचं नेमकं काय होत आहे, तर त्याला तुम्ही फिलिंग्स म्हणणार आहे, ठीक आहे. तर पुढचा जो पॉइंट आहे तो आपला आहे भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्तेचे घटक इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं गेलेलं जाऊ शकतं किंवा विचारलं गेलेलं होतं, ठीक आहे. तर यामध्ये काय होतं, स्वतःच्या व इतरांच्या भावना समजणं मेन पॉइंट आहे. 4 पॉइंट आहे यामध्ये, स्वतःच्या भावना समजणं आणि इतरांच्या भावना समजणं. स्वतःला कोणत्या गोष्टीबद्दल काय वाटतंय आणि इतरांना त्या गोष्टीबद्दल काय वाटतंय हे पहिला घटक आहे. दुसरा आहे स्वतःची व इतरांसाठीची प्रेरणादायी ठरणं. म्हणजे स्वतःसाठी आपण एखादी गोष्ट करतोय तर स्वतःसाठी आपण काय झालं पाहिजे, प्रेरणादायी ठरलो पाहिजे, ग्रेट ठरलो पाहिजे. आणि इतरांसाठी काय असतं, प्रेरणादायी ठरणं. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे केली तर इतरांनी तुम्हाला शाबासकी दिली पाहिजे, स्वतःनी स्वतःला प्राऊड फील केलं पाहिजे, अशी मुवमेंट असणं गरजेचं आहे. नंतर आहे स्वतःसाठी भावनांचे जे असतात ते नियमन करणं. म्हणजे एखादी जी भावना असते ती तीव्र असते तुमच्यासाठी किंवा खूप जास्त स्लो असेल. फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा जो आहे त्याला खूप जास्त कमी मार्क्स पडले तर तो डिप्रेशन मध्ये जातो, बरोबर. मग डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर तो त्या भावनेमध्ये काहीही करू शकतो, स्वतःला हानी पोहोचू शकतो किंवा सुसाईड करू शकतो किंवा काहीतरी अशी गोष्ट करेल की ज्याचं त्याला नंतर दुःख होईल, ज्याचं त्याला त्यानंतर पस्तावा होईल. अशा गोष्टी यामध्ये कळायच्या नाही. म्हणजे भावनांचं नियमन करणं म्हणजे आपण चुकीचं वागतोय की बरोबर वागतोय या गोष्टी त्यामध्ये सांगणं गरजेचं आहे. नंतर आहे कौटुंबिक सामाजिक नातेसंबंध जोपासणं. म्हणजे काय की तुमच्या जे काही कौटुंबिक आहे, कुटुंबातले लोक आहे, समाजातले जे फ्रेंड सर्कल असतील, समाजातले ओळखी पाळखीचे जे नातेसंबंध असतील त्यांचा जो संबंध आहे तो जोपासणं. म्हणजे काय की तुम्ही त्यांच्यासोबत कसं वागताय, कसं बोलताय, त्यांना कधी म्हणजे असं रागाने तर नाही बोलणार ना, किंवा मग अशा प्रकारच्या ज्या भावना आहेत ते यामध्ये गरजेचं आहे.
पुढचा जो घटक आहे त्यामध्ये 2 प्रकारचे घटक पडतात. ते कोणते कोणते आहे? व्यक्तिगत क्षमता असतात. भावनिक बुद्धिमत्तेच्या एक व्यक्तिगत क्षमता असते आणि दुसरी आहे सामाजिक क्षमता. त्याला आपण पर्सनल कॉम्पिटन्स म्हणतो आणि सोशल कॉम्पिटन्स म्हणतो. तर व्यक्तिगत क्षमता म्हणजे काय आणि सामाजिक क्षमता म्हणजे नेमकं काय, तर ते आपण बघणार. मग त्या ज्या व्यक्तिगत क्षमता आहेत आणि सामाजिक क्षमता आहेत त्या परत 3 ते 4 प्रकारामध्ये डिवाइड केलेल्या आहे. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत? तर व्यक्तिगत क्षमतामध्ये तुमचं जे स्व असतो त्याला आपण आ किंवा स्व म्हणतो. हे जो प्रश्न आहे तोही तुम्हाला इम्पॉर्टंट मध्ये आलेला होता की व्यक्तिगत क्षमता कोणत्या कोणत्या असणार. याच्यामध्ये आत्मभान होतं, आत्मनियमन होतं आणि आत्मप्रेरण होतं. आत्मनिरीक्षण जो आहे तो किंवा मग असं काहीतरी एक ऑप्शन होता 1 नंबरचा, ते तुमचं आन्सर होतं. मग व्यक्तिगत क्षमतेमध्ये काय काय असणार? स्वची जाणीव किंवा आत्मभान, आत्मनियमन आणि आत्मप्रेरणा. नंतर सामाजिक क्षमतामध्ये काय करणार? समानुभूती आणि सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य. मग यामध्ये काय होतं? ज्याही स्वजाणीव म्हणजे काय? व्यक्तिगत क्षमता म्हणजे तुमच्या पर्सनल ज्या गोष्टी आहेत, पर्सनल कॉम्पिटन्स यामध्ये येणार. मग स्वतःला स्वतःची जाणीव असणं गरजेचं आहे. मग स्वतः आपण कसं वागतोय, कसं बोलतोय, स्वतःला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या नाही करायच्या, या गोष्टी यामध्ये गरजेच्या आहे. आत्मनियमन म्हणजे काय? आपल्या नियमांवर आपण पालन करणं गरजेचं आहे की खूप जास्त वात्रटपणाने नाही वागायचंय किंवा मग खूप जास्त वाईट वळणाने नाही जायचंय. हे कशामध्ये येतं? आत्मनियमनमध्ये येतं. आत्मप्रेरणा म्हणजे काय? स्वतःचं प्राऊड जे असतं ते फील केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल काही जे मुलं असतात ते लहानपणीच खूप जास्त ऍक्टिव्ह असतात, बरोबर. मग त्यांना लहानपणापासूनच अशा एखाद्या स्किल जे असतात ते त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेल्या असतात. मग त्यांनी काय होतं? त्यांना स्वतःला कायम जे असते आत्मप्रेरणा मिळत असते की मी हे केलंय, मी ते केलंय, म्हणून मी इतकी ग्रेट आहे, म्हणून मी इतका ग्रेट आहे, किंवा म्हणून मला इतकं येतंय, म्हणून माझी जी आहे ती इज्जत आहे बाकीच्यांच्या नजरेत, किंवा बाकीचे मला प्राऊड फील करतात. तर ते गरजेचं आहे कशामध्ये? व्यक्तिगत क्षमतामध्ये. नंतर आहे सामाजिक क्षमतामध्ये समानुभूती आणि सहसंवेदना. म्हणजे काय की एखाद्याला लागलंय किंवा मग एखादा व्यक्ती आहे तो आजारी आहे, तर त्यामुळे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? सहसंवेदना म्हणजे काय की तुम्हाला तिथे शोक जो आहे किंवा तुम्हाला तिथं जे आहे वाटणं जे आहे, फिलिंग्स जे आहे ते तुमच्या थोडीशी दुःख फिलिंग्स असेल तर तुम्ही तिथे दुःखी दिसला पाहिजे, किंवा मग तुम्हाला ते दुःख जे आहे ते आतून जे आहे ते फील झालं पाहिजे. असं नाही की वरवर तुम्ही दाखवताय की मला खूप जास्त दुःख झालंय आणि मनातून तुम्ही खूप जास्त हॅप्पी आहात की याचं असं झालं, बरं झालं, है ना. तर अशा गोष्टी तुमच्यामध्ये मनामध्ये नको. सहसंवेदना म्हणजे काय की तुम्हाला ते अटॅचमेंट जी असते व्यक्तीमधली जी पर्सनल अटॅचमेंट असते ती तिथे गरजेची असते. समानुभूती म्हणजे काय की एखाद्याचं सपोज एखाद्याची फ्रेंड असेल तुमचा, तर त्याची आई वाढलीये किंवा वडील वाढले कोरोनामध्ये, तर तुम्ही त्याला समानुभूती देणे गरजेचं आहे की हा नको काळजी करू, ठीक आहे, जे क्षण झाला किंवा म्हणजे जे झालं ते खूप जास्त वाईट झालं, त्याच्यातून बाहेर निघ, जी गेलेली वेळ आहे ती परत येणार नाहीये, स्वतःला सांभाळ. अशा प्रकारची जी आहे ती समानुभूती तुम्हाला व्यक्तींना किंवा तुमच्या फ्रेंड्सला कोणालाही देता येणं गरजेचं आहे. नंतर आहे सामाजिक कौशल्य. तुमच्यामध्ये जे काही सामाजिक कौशल्य असतात ते गरजेचे असतात. मग सामाजिक कौशल्यामध्ये काय काय येणार? तुमची जे काही नैतिक मूल्य असतील ते तिथे जोपासणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचे जे काही स्वतंत्र आहे, समता स्वातंत्र्य आहे, बंधुत्वाचे आहे, ते गरजेचं आहे. नंतरचा पॉइंट आहे भावनिक बुद्धिमत्तेचे महत्व काय काय आहे. तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आपण ते बघितलं, त्याचे महत्व काय काय आहे ते त्यांनी तिथे दिलेलं आहे. मग भावनिक बुद्धिमत्ताचं महत्व म्हणजे काय की जेव्हा त्याचं महत्व का गरजेचं आहे की सपोज तुम्हाला एखादी गोष्ट जी आहे ती आवडते किंवा नाही आवडते, त्याबद्दल तुमची काहीतरी फिलिंग्स असणं गरजेचं आहे. मग जर तुम्हाला फिलिंग्सच नसेल तर तुमच्यात आणि निर्जीव वस्तूमध्ये काही फरक आहे का? नाही. तुमच्यात आणि सपोज एखादं जे काही झाड जाई दगड असेल किंवा घर असेल त्याचे जे काही संबंध आहे का? नाही. फॉर एक्झाम्पल तुमचं जर एखादं कुत्र असेल किंवा मांजर असेल तुम्ही जर पाळलेली असेल तर त्याबद्दल तुम्हाला काहीतरी इमोशन्स ज्या असतात त्या अटॅच असतात. तुमचं सपोज कुत्र असेल तर ते तुम्ही 2 दिवस कुठेतरी गेलंय, गायब झालंय किंवा हरवलंय, तर तुमचं काय होतं? मन त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं, बरोबर. म्हणजे तुमचं त्या कुत्र्याशी काहीतरी एक भावना जी असते, काहीतरी नातं जे असतं ते अतूट झालेलं असतं. मध्ये तिथे काय होतं? तुमचं भावनाचं बुद्धिमत्तेशी काहीतरी महत्व असतं, बरोबर. सपोज तुम्हाला तुमचं घर आहे किंवा एखादी गोष्ट आहे की एखादी निर्जीव गोष्ट आहे, सपोज दगड आहे, जो एखादा दगड आहे तो तुमचा खूप जास्त प्रिय आहे, परंतु त्याच्यामध्ये तुमचं मन गुंतलेलं असेल का? नाही. तुम्ही त्याच्याशी भावनेने ना अटॅच असेल का? ना तो तुमच्याशी बोलणार आहे किंवा नाही काय, म्हणजे काहीही गोष्ट असो जी निर्जीव गोष्टीपेक्षा तुमचं सजीव गोष्टीमध्ये जास्त प्रमाणे तुम्ही इमोशन्स होतात. किंवा काही काही गोष्टी असतात, मुलींचा आजकाल खूप जास्त ट्रेंड चाललेला असतो का, किंवा मग
ज्या मुली असतात त्यांचं काय होतं की खूप म्हणजे ज्या असतात फॉर एक्झाम्पल टेडी असतो, टेडी सोबत इतकं जास्त त्यांचं प्रेम असतं की ते एखादा सजीव प्राणी असेल किंवा एखादा आई वडील असेल त्यांच्यावर जेवढं प्रेम करू शकत नाही तेवढं त्या टेडीवर करत असतात. मग हे जे असतात ते भावनिक बुद्धिमत्तेचं तिथे काहीतरी असतं, रोल जो असतो तो इम्पॉर्टंट असतो. पुढचा पॉइंट आहे व्यक्तिमत्व विकासाचा संबोध व स्वरूप. मग व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय पहिल्यांदा आपण ते बघूया. बरोबर, व्यक्तिमत्व विकासाला आपण पर्सनॅलिटी म्हणतो इंग्लिशमध्ये, बरोबर. तर नॉर्मन मन जे आहे किंवा मग ऑलपोर्ड आहे किंवा मग किंबल आहे यांनी विविध प्रकारच्या डेफिनेशन्स ज्या आहेत त्यांनी तिथे केलेल्या आहे. मग पर्सनॅलिटी म्हणजे काय की आपण बघा एखादं जे नेतृत्व असेल किंवा मग एखादा आपला जो असतो आदर्श असतो. फॉर एक्झाम्पल आजकाल महाराष्ट्रामध्ये जेनेली आणि रितेशची जी जोडी आहे ती सर्वांना खूप जास्त आवडते. त्यांची जी जोडी आवडते म्हणजे काय होतं, त्यांचं एक प्रकारची पर्सनॅलिटी आपल्याला अट्रॅक्ट करत असते. म्हणजे काय की त्यांची जी पर्सनॅलिटी आहे, काहींना ते दिसायला आवडतात, काहींना ते केअरिंग आहे म्हणून आवडतात, काहींना त्यांचं सिम्पल राहणीमान आवडतात, काहींना ती मराठी जोडी आहे म्हणून आवडतं किंवा जोडी नाही काहींना म्हणजे त्यांचं जे कल्चर जे आहे ते त्यात टिकून ठेवते किंवा मग ते असं नाही की खूप जास्त शॉर्ट्स कपडे घातलेत मग कुठेही फिरतात, मीडियावर काहीही येडेचाळे करतात, असं करत नाही, त्यामुळे ते आपल्याला आवडतात. म्हणजे काहीतरी एक पर्सनॅलिटी जी असते ती आपल्याला त्यांच्याबद्दल आवडत असते, त्यांच्याकडे अट्रॅक्ट करत असते. त्यांचे कोणतेही व्हिडिओ असेल की महाराष्ट्र जो आहे तो त्यांना पूर्ण जो आहे तो फॉलो करत असतो. बरोबर, म्हणजे काय की ती म्हणजे आपण जेनेलियाला आपली महाराष्ट्राची वहिनी म्हणतो, रितेशला आपण त्याचा महाराष्ट्राचा दादा म्हणतो. ठीक, म्हणजे अशा प्रकारचे जे आहे ते आपण त्यांची जी पर्सनॅलिटी असते ती कुठेतरी आपल्याला आवडत असतील. म्हणजे काय की त्यांचं बोलण्याची स्टाईल असेल किंवा त्यांची राहणीमान असेल किंवा त्यांचं जे काही वर्तन असेल, आवड निवड असेल किंवा त्यांचा ज्या काही कृती क्षमता असेल, क्रिएटिव्ह असेल, जे काही जीही गोष्ट असेल ती आपल्याला आवडणं म्हणजे काय की त्यांची कोणती तरी पर्सनॅलिटी आहे ती आपल्याला आवडत असते, त्यांच्याकडे अट्रॅक्ट करत असते, त्याला आपण म्हणतो व्यक्तिमत्व. म्हणजे काय की व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. म्हणजे हे सगळ्या जेव्हा गोष्टी आपल्यात असतील त्या सगळ्या गोष्टींची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण म्हणजे काय, त्याला आपण म्हणूया व्यक्तिमत्व विकास किंवा मग व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी त्याला आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आता एखादा युट्यूबर आहे, तो त्याची पर्सनॅलिटी तुम्हाला खूप जास्त आवडते, मग तुम्ही रील्स मध्ये बघतात बघा, रील्स आजकालचं खूप जास्त फॅड चाललेलं आहे की रील्सची तुमची एखादी फेमस अशी पर्सनॅलिटी असते ती तुम्हाला आवडत असते, तिच्या रील्स बघायला तुम्हाला आवडतं, तिचे व्लॉग बघायला तुम्हाला आवडतं. म्हणजे काहीतरी तिच्याकडून आपण बघतोय, म्हणजे तिच्या पर्सनल गोष्टी आपण बघतोय, बरोबर, तिची पर्सनॅलिटी आपण ऑब्झर्व करतोय, तेव्हा आपण तिचं म्हणू शकतो की तिची खूप छान अशी म्हणजे तिचं केश रचना खूप छान आहे किंवा मग तिचं राहणीमान खूप सुंदर आहे, मग ते म्हणजे एकदम सिंपल राहते, असं तसं अशा प्रकारे जी आहे ती त्यांची काय असते त्याला आपण म्हणू शकतो पर्सनॅलिटी. ठीक, ऑलपोर्डनी काय म्हटलेलं आहे, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण संयोग असतात त्या समयोगाला त्याला कारणीभूत असणारी जी वर्तनमाला असते त्यांना चालना देणारी जी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिमान संघटना म्हणजे काय आहे, व्यक्तिमत्व. पुढचा पॉइंट आहे जी.ए. किंबल यांनी म्हटलेलं आहे की व्यक्तीचे जे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कशा वागतात हे निश्चित करणारे जे स्थिर स्वरूपाचा वैशिष्ट्यांचे संघटन असते त्याला आपण काय म्हणतो, व्यक्तिमत्व. मी इतक्यात एक्झाम्पल सांगितलं की इतरांपासून ते वेगळे असतात, म्हणजे जेनेलिया आणि रितेश आहे ते इतरांपासून वेगळे आहे तर तेही माणसंच, त्यांनाही 2 डोळे आहे, 1 नाक आहे, 2 कान आहे, परंतु ते काय आहे इतरांपेक्षा वेगळे आहे, इतरांना वेगळं दाखवतात किंवा मग इतरांचे जे आहे ती व्यक्ती त्यांच्याशी वेगळे वागतात. म्हणजे त्यांच्याकडे आपला जो स्थिर स्वरूपाचा वैशिष्ट्य आहे ते त्यांच्यामध्ये आहे, बरोबर. तर त्यामुळे त्यांना आपण म्हणू शकतो व्यक्तिमत्व. नंतर आहे व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक, तर ते 2 आहे, तर तुम्हाला 2 मार्क्सला हा क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो, खूप वेळेस विचारला पण गेलेला आहे. तर व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक कोणते, एक आहे अनुवंश आणि दुसरा आहे परिवेश ज्याला आपण परिसर म्हणतो. तर हा जो पॉइंट आहे तोही मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलेला आहे. तर अनुवंश मध्ये काय काय येणार, जैविक घटक येणार आणि परिवंश मध्ये तुमचे बाह्य घटक येणार. जैविक घटक म्हणजे काय की तुमची शरीर रचना असेल, बुद्धिमत्ता असेल, जैविक रसायन असतील, क्षमता असतील, त्या कशामध्ये येणार, तुमच्या अनुवंश मध्ये येणार. म्हणजे ज्या तुम्हाला तुमच्या फॅमिली पासून भेटलेल्या आहे, तुमच्या आई वडिलांपासून भेटलेल्या आहे, तुमच्या घराकडून भेटलेल्या आहे, त्या कशामध्ये येणार, जैविक अनुवंश मध्ये येणार. परिवेश मध्ये काय येणार, बाह्य घटक येणार, म्हणजे कुटुंब येणार, शाळा, समाज, मित्र, परिवार जे आहे ते तुम्ही बाहेरून शिकलेले आहात त्याला तुम्ही काय म्हणणार, परिवेश म्हणणार. नंतर आहे व्यक्तिमत्व विकासात शिक्षकाची जी भूमिका आहे ती
कशा प्रकारे असू शकते. मग व्यक्तिमत्व विकासात शिक्षकाची भूमिका ही खूप जास्त इम्पॉर्टंट असते. म्हणजे जेव्हा ज्याही गोष्टी आपण घरून डेव्हलप करू शकत नाही त्या गोष्टी आपण व्यक्तिमत्व विकासातून किंवा त्या गोष्टी आपण शाळेतून डेव्हलप करतो. म्हणजे काय होतं की तिथे आपली शिक्षकांची भूमिका गरजेची असते. फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थी खूप जास्त वात्रट असतात, मग त्यांची जी पर्सनॅलिटी असते ती डेव्हलप करण्याचं काम कोण करतं? शिक्षक करत असतं. मग त्यांना चांगलं वळण लावणं, त्यांना व्यवस्थित काय आहे म्हणजे कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं लिहायचं, या सगळ्या गोष्टी कुठून घडतात? शिक्षक करत असतात. मग ही काय आहे? व्यक्तिमत्व विकासात शिक्षकांची व्यवस्थितपणे भूमिका आहे. नंतर आहे बाल्य अवस्थेतील अनुभवांचा कालांतराने व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम काय काय आहे. म्हणजे बाल्य अवस्थेनंतर काय काय परिणाम होतो तो त्याने पुढे दिलेला आहे. मग काय आहे? भावनांची वैशिष्ट्य आहे. भावनांची वैशिष्ट्य आपण बघितली की ते तीव्र असतात, व्यक्तिनिष्ठता असते त्यामध्ये, अशा प्रकारे आहे. भावनांच्या ज्या भावना असतात त्या संक्षिप्त असतात. म्हणजे काय की त्या थोड्या वेळेसाठी असतात, त्या तुमच्या परमनंट राहत नाही. असं नाही की हा मग तुम्हाला वाटतंय की मला आज खूप जास्त बोर झालंय, मग तुम्हाला 4 5 6 7 महिनाभर बोरच होणार, असं नसतं. त्या क्षण संक्षिप्त असतात. म्हणजे तुम्हाला 10 15 मिनिटापर्यंतच ती भावना जी असते ती होत असते. भावनांचे जे का बालकांच्या ज्या भावना असतात त्या तीव्र असतात, बरोबर, क्षणभंगूर असतात. म्हणजे काय की एखादी त्यांना जर आपण सांगितलं की मम्मी पप्पांनी जर सांगितलं, हुरावून दिलं की आज आपण फिरायला जाऊया, आज आपण पिझ्झा खाऊया, आणि जर त्यांनी नेलं नाही खायला किंवा नेलं नाही फिरायला, तर मग त्यांच्या भावना ज्या काय होतात त्या क्षणभंगूर होतात. म्हणजे थोड्या वेळेसाठी त्यांना आनंद देतात, परंतु थोड्या वेळाने तो आनंद परत मम्मी पप्पा त्यांच्याकडून हिसकटून घेतात. त्याला म्हणायचं एक क्षणभंगूर. ठीक. नंतर आहे वारंवार. भावना ज्या असतात त्या असं नाही की तुम्हाला लाईफमध्ये एकदाच येणार असतात, नाही, तुमच्या त्या असतात ते दिवसभरातून तुम्हाला कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या भावना ज्या असतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या भावना ज्या असतात त्या वारंवार येत असतात. त्याला काय म्हणणार आहोत? भावनांची वैशिष्ट्ये आपण म्हणणार आहोत. पुढचा पॉइंट आहे बाल्य अवस्थेत येणाऱ्या अनुभवांचा परिणाम. मग कोणता कोणता आहे तर तो आपण बघूया. तर पुढचा जो पॉइंट आहे आपला, बाल्यावस्थेत जे आहे येणाऱ्या अनुभवांचा परिणाम. मग बाल्यावस्थेत कोणत्या कोणत्या अनुभव आपल्याला येत असतात त्याचा परिणाम त्यांनी पुढे दिलेला आहे. मग ते काय आहे ते आपण बघूया. प्रेमाने बालकाचे केलेले नियंत्रण, प्रेम आणि स्वायत्तता. नंतर आहे शत्रुभाव आणि नियंत्रण, शत्रुभाव आणि स्वायत्तता. म्हणजे काय की बाल्यावस्थेत येणाऱ्या अनुभवांचा परिणाम. म्हणजे बाल्यावस्थेत जेव्हा बाळ लहान असेल किंवा आपलं जे काही मूल असतं ते लहान असतं, मग त्यावेळेस त्यांना जे काही अनुभव येतात त्यांनी कोणत्या कोणत्या अनुभव त्यांना येतात आणि त्याचा परिणाम काय होतो ते त्यांनी पुढे दिलेलं आहे. मग प्रत्येक बालकाने केलेलं जे काही प्रेमाने बालकाचं नियंत्रण आपण करत असतो, बरोबर. मग फॉर एक्झाम्पल काही जे विद्यार्थी असतात त्यांचा आपण खूप जास्त प्रमाणे त्यांना जीव लावत असतो, बरोबर. मग खूप जास्त जीव लावले की ते जास्तच डोक्यावर बसतात. मग प्रेम आणि स्वायत्तता. मग काही विद्यार्थ्यांना आपण काय करतो? प्रेमही देतो, आणि स्वायत्तता म्हणजे काय? थोडीफार त्यांना आझादी देत असतो. शत्रुभाव आणि नियंत्रण म्हणजे काय की एखादे जे बालक असतं त्यांचे आई वडील त्या बालकाचे लहानपणापासूनच शत्रूसारखं त्याचं बिहेव करत असतात. म्हणजे त्याच्यावर चिडचिड करणार, त्याला रागवणार, बोलणार, इत्यादी गोष्टी कशामध्ये येतात? प्रेम आणि नियंत्रण मध्ये येतात. शत्रुभाव आणि स्वायत्तता म्हणजे काय की एखादा विद्यार्थी असतो, एखादा बालक असतं, त्याचे आई वडील त्याच्यासोबत शत्रुभाव सारखे वागतात, परंतु त्याच्याबद्दल त्यांना स्वायत्तता पण आहे. म्हणजे ते त्या बालकाचं चांगलं हित जे आहे त्याबद्दल बघत असतात. म्हणजे एखादा आई वडील जो आहे बालकांना ओरडतोय, मग त्यातून तो त्याचं चांगलं काहीतरी बघतोय, बरोबर. म्हणजे त्याची चांगली जी वळण आहे ते लागायचा प्रयत्न तिथे त्याला करत असतो. ठीक. तर पुढचा पॉइंट आहे समग्र व्यक्तिमत्व व ताणतणावाचे व्यवस्थापन. मग ताणतणाव निर्माण का होतो? ताण म्हणजे नेमकं काय तर ते आपण इथे डिस्कस करूया. 1 मार्क साठी तुम्हाला भावना, ताण, व्यक्तिमत्व विकास या डेफिनेशन्स ज्या आहेत त्या विचारला जाऊ शकतात. मग ताण म्हणजे नेमकं काय? ज्यामध्ये शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेत विघटन घडून येते किंवा घडून येण्याचे धोका संभावतो, अशा घटनांद्वारा अनुभवणारी जी प्रक्रिया असते तिला म्हणायचे ताण. म्हणजे काय की ज्यामुळे काय होतं, एखादी शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता जी असते, कार्यक्षमता करण्याची, म्हणजे आपलं फॉर एक्झाम्पल आपला जास्त प्रेशर जर आलं तर काय करतो आपण? एखादं काम करत नाही, किंवा मग खूप जास्त काम करतो, किंवा मग खूप जास्त वेळ झोपून राहतो. मग त्याचं काय होतं? आपल्याकडून विघटन होतं. म्हणजे आपल्याला हे आज करायचं होतं, ते आपल्याला खूप जास्त प्रेशर आलं तर आपण ते करत नाही. म्हणजे काय होतं? त्या कामाचं तुमच्याकडून विघटन झालं. मग त्यामुळे काय होतं की धोका जो निर्माण होत असतो, म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला ते काम झालं नाही म्हणून मग तुमचा जो टाइम आहे तो वेळ वाया गेला असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्वाध्याय लिहून आणायला लावलाय सरांनी, उद्याचे उद्या दाखवायचंय, तुम्हाला त्या स्वाध्याय लिहिण्याचं खूप जास्त प्रेशर आला, तर तुमचं काय होणार? तुम्ही थोडा वेळ झोपणार, 1 दीड तास झोपणार, खेळणार, माइंड फ्रेश करून आल्यानंतर तो स्वाध्याय लिहिणार. पण त्या 2 तासात तुमचं काय झालं? विघटन जे झालेलं
असतं, काय झालं असतं, विघटन झालेलं असतं. मग त्याच्यामुळे काय होतं, तुमचा धोका जो आहे तो तुम्हाला निर्माण होतो. म्हणजे काय की तुम्हाला कळतंय की आता माझा स्वाध्याय झाला नाहीये तर सर मला ओरडणार, रागवणार, चिडणार, पप्पाला घेऊन यायला लावणार. अशा प्रकारे जे आहे ते अशा प्रकारे त्याचं ताणाचं जे आहे ते घटकांमध्ये म्हणजे काय, शारीरिक व मानसिक जेव्हा विघटन होतं त्याला आपण तेव्हा म्हणायचं आहे त्याला ताण निर्माण होणं किंवा ताण उद्भवणारी जी प्रक्रिया आहे ती इथपासून सुरू असते, ती होत असते. ठीक. मग त्याच्यामुळे निर्माण का होतो ताण? आत्मप्रतीची गरज, सौंदर्य आस्वाद रसग्रहण, ज्ञान संपादन व मौखिक म्हणजे असतात भौतिक गरज, आपुलकीची व मान्यतेची गरज, शारीरिक गरजा व सुरक्षितेची गरज. म्हणजे काय, आत्मप्रचिती म्हणजे काय की मी असा दिसतोय, मी तसा दिसतोय. आत्मप्रचिती म्हणजे काय की आपल्याला मनापासून आपण खुश नसतो एखाद्या गोष्टीसाठी, तिला आपण आत्मप्रचिती म्हणतो. सौंदर्य आस्वाद म्हणजे काय की काही सावळे असतात, काही खूप जास्त भोरे असतात पण नाकाडोळ्यात ठीक नसतात, काही खूप जास्त सावळे असतात, काही खूप बुटके असतात, काही खूप उंच असतात, काही जाडे असतात, बारीक असतात. मग त्यांना त्याच्यापासून ताण निर्माण होतो की मी जाडीच का आहे, मी बारीकच का आहे, इतकं खाते तरी जाड होत नाहीये, थोडंसंच खाते तरी किती जाड होते. अशा प्रकारे जे आहे तो त्यांना काय होतं, सौंदर्य आस्वादाबद्दल त्यांची जी गरज असते ती वाढत जाते, इच्छा जी असते ती वाढत जाते. मग त्याच्यामुळे ताण निर्माण होतो. मग काहींना खायला जास्त आवडतं परंतु ते खूप जाड असतात, मग त्याच्यामुळे त्यांना खाता येत नाही. काही खूप जास्त खातात तरी ते जाड होत नाही. तर असं जाड बारीकचा काहीही संबंध नसतो येथे. तुमच्या बॉडीवर तुम्ही प्रेम करायला हवं, तुम्ही स्वतः तुमच्यावर प्रेम करायला हवं. जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीला ऍक्सेप्ट करशाल तेव्हाच इतर लोक तुमच्या बॉडीला आणि तुम्हाला ऍक्सेप्ट करतील. जर तुम्ही तुमचा स्वतःचा हेट केला तर तुम्हाला तुमची बॉडीही ऍक्सेप्ट करणार नाही आणि इतर लोकही ऍक्सेप्ट करणार नाही. जीवन एकदाच भेटतं, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये. परिस्थितीनुसार जाड बारीक होत असतं. बाकी बुटकं उंचच्या गोष्टी आहेत त्या अनुवंशिक असतात, तिथे आपलं काहीही रोल नसतो. पण लहानपणी जर तुम्ही कसरत केली, एक्सरसाइज वगैरे केली तर तुमची जी आहे व्यायाम जो आहे तो व्यवस्थित झाला तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी प्रमाणात उद्भवत असतात. ठीक. पुढे आहे आपुलकीची व मान्यतेची गरज, ज्ञान संपादन आणि भौतिक गरज. भौतिक गरज म्हणजे काय, काही काही विद्यार्थ्यांना खूप जास्त अवेलेबल असतं, सामान खूप जास्त अवेलेबल असतं शिक्षणासाठी, परंतु काहींना अवेलेबल नसतं. परंतु ज्यांना जास्त सामान अवेलेबल असतं ते विद्यार्थी काय करतात की नाही मला नाही करायचं, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार, स्टडी नाही करत. परंतु ज्यांना कमी सामान असतं किंवा मग ज्यांच्या घरात गरिबी असते लहानपणापासून, ज्या काही भौतिक गरजा ज्या असतात ते त्यांना व्यवस्थित पूर्ण झालेल्या नसतात, ते विद्यार्थी काय होतात, व्यवस्थित शिकून पुढे जात असतात. बरोबर. मग त्यामुळे काय होतं, जे श्रीमंत लोक असतात त्यांना थोडंसं असं, म्हणजे श्रीमंत लोक म्हणण्यापेक्षा ज्यांच्या घराची परिस्थिती थोडीशी व्यवस्थित आहे, मग ते विद्यार्थी काय करतात, त्यांना या गोष्टींचं तेव्हा किंमत जी असते ती कळत नसते. बरोबर. मग जेव्हा त्यांच्या जो रिझल्ट आहे तो त्यांच्या रिझल्ट नुसार कळतो. कमी मार्क्स पडले, इतक्या सगळ्या सोयी सुविधा असून त्यांना कमी मार्क्स पडले, क्लासेस पुरवले, हे केलं ते केलं, तर कमी मार्क्स पडले की त्यांना काय होतं, ताण निर्माण होतो, प्रेशर जे आहे ते येत असतं. बरोबर. आपुलकीची आणि मान्यतेची गरज, शारीरिक गरजा आणि सुरक्षितेची गरज. शारीरिक गरजा आहे असतं, त्याच्यामध्ये भरपूर शारीरिक गरजा असतात. मग काहींना खेळण्यासाठी सामग्री नसते तर काहींना असते, किंवा मग काहींना असते तर ते खेळती नाही, काहींना नसते तर त्यांना हवी असते. अशा प्रकारे जे आहे त्याच्यामध्ये त्या शारीरिक गरजा तुमच्या आहे. बरोबर. तर पुढचा पॉइंट आहे ताणतणावाची कारणे काय काय आहे. मग ताणतणाव नेमका निर्माण का होतो, तर किंवा मग त्याची कारण काय काय आहे, कशा कशामुळे ताणतणाव निर्माण होत असतो हे त्यांनी पुढं दिलेलं आहे. मग काय आहे, मनासारखं न घडणं म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुम्हाला अपेक्षा होती, तुम्ही खूप छान अभ्यास केलाय, तुम्हाला अपेक्षा होती की तुम्हाला 80 मार्क्स पडणार आहे, तुम्हाला 90 मार्क्स पडणार आहे, परंतु तुम्हाला पडले 70, 72, 75. मग तिथे तुमचं काय झालं, मनासारखं घडलं नाही. बरोबर. मग मनासारखं नाही घडलं, मग तुम्हाला काय होणार, ताण निर्माण होणार. बरोबर. मग याला इतकंच पडलं, मला तितकंच पडलं, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या घडून येणार. मुलांनी चुकीचे वागणे. मग चुकीचे वागणे म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आई वडील असतात, आई वडील आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना खूप सांभाळत असतात, परंतु मुलं काय करतात, काही काही गोष्टी चुकीच्या वागतात. चुकीच्या म्हणजे आई वडिलांचं ऐकत नाही, त्यांना न ऐकणारे वागतात. मग तेव्हा काय होतं, आई वडिलांना ताण निर्माण होत असतो. मग हे काय आहे, चुकीचं आहे. मग अधिक आनंद होणं म्हणजे एखादी जी गोष्ट आहे खूप एक्सायटेड होणं किंवा खूप जास्त डिप्रेशन मध्ये जाणं, तेव्हाही काय होतं, ताण निर्माण होत असतो. बरोबर. अधिक आनंद झाला तरीही खूप जास्त हॅपी व्हायचं नाही, अधिक दुःख झालं तरीही, दुःखाची गोष्ट असेल दुःख तर होतच, परंतु इतकंही त्याला दुःख आहे पण त्याला इतकं कवटाळून बसायचं नाही की तुम्ही 7-8 वर्ष, 5-6 वर्ष किंवा 1-1.5 वर्ष, 2-3 महिने त्या दुःखातून बाहेरच निघला नाही.
असे दुःख काय करायचे, कवटाळून बसायचे नाही. त्यांनी काय होतं, ताण निर्माण होतं. मग त्यांनी काय होतं, परत हार्ट अटॅक येणं किंवा मग ज्या काय मानसिक अटॅक येणं किंवा मग मेंटली जे आहे हेल्थ जी असते ती खराब होत असते, बरोबर. तर पुढे आहे सहकार्याशी मतभेद होणं. मग आपले जे फ्रेंड सर्कल असतं त्यांच्याशी मतभेद होणं, स्पर्धा निर्माण होणं, कॉम्पिटिशन्स जे असतात निर्माण होणं, अपेक्षेप्रमाणे यश न मिळणं. सांगितलं की जसे जेवढे मार्क्स तुम्हाला हवे होते तेवढे नाही मिळाले तर ताण निर्माण होतं. अपराधीपणाची भावना वाटत असते की मी माझं काहीतरी चुकलंय, मी हे केलं, मी ते केलं, मी माझ्या मैत्रिणीला वाईट नसते बोलत तर ती माझ्याशी बोलणं बंद नसतं केलं, मी असं नसतं केलं तर तसं झालं असतं. तर ह्या ज्या गोष्टी असतात म्हणजे तिथं काय होतं, आपल्याला अपराध म्हणजे स्वतःचा गुन्हा वाटत असतो, तेव्हा ताण निर्माण होतो, ताणतणाव निर्माण होतो. नंतर आहे कुटुंबातील विपरीत वातावरण. विपरीत वातावरण म्हणजे काय की कुटुंबात कायमच भांडण चाललेले असतात, आई वडील सारखे भांडत असतात, तेव्हा सुद्धा काय होतं, ताण जो आहे तो निर्माण होत असतो. नंतर आहे दुःखद घटना असते. दुःखद घटना म्हणजे काय, कोणाचं जवळचं व्यक्ती कोणी वाढलेलं असेल, ऍक्सिडेंट झाला असेल तर तेव्हा सुद्धा काय होतं, ताण जो आहे तो निर्माण होतो. शारीरिक आणि मानसिक बदल झाल्यावरही ताण निर्माण होतो. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं कौमार्य अवस्था, किशोरावस्था, कौमार्य अवस्थामध्ये आपले जे काही म्हणजे भरपूर आपल्या बॉडीमध्ये शरीरामध्ये खूप सारे चेंजेस होत असतात. मग तेव्हा काय होतं, जे काही शारीरिक मानसिक बदल झाले आपल्यात तर तेव्हा आपल्यामध्ये ताण निर्माण होतो. फॉर एक्झाम्पल एखादी जी मुलगी आहे तिचं अचानकपणे 10-12 किलो वजन वाढलं तर तिला काय होणार, ताण निर्माण होणार. मग तिच्या डोक्यात येणार की यार मी इतकं तर खाल्लंय नव्हतं, मग वजन कुठून वाढलं. तर ह्या गोष्टी आहेत ताण निर्माण करण्याच्या. मग ताणतणावाचे दुष्परिणाम काय काय आहे, तर ते दुष्परिणाम आहे मानसिक संतुलन बिघडणं. मग तुम्ही एखाद्या गोष्टीचं तुम्हाला जर ताण आला तर तुमचं जे काय आहे मानसिक संतुलन जे आहे ते बिघडत असतं, बरोबर. मानसिक संतुलन बिघडल्यानंतर मग माणूस येडा होतो, मग त्याला पागल हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतं किंवा मग आपण म्हणतो की त्याला येडं तर नाही झालं ना, काही पण बडबड करतो, अशा तशा गोष्टी ज्या असतात ते दुष्परिणाम. मानसिक संतुलन बिघडतं. ताण व शारीरिक आजार जे असतात ते निर्माण होतात. मेंटल जी हेल्थ असते ती खराब होते, बरोबर. हार्ट अटॅक येणं, अचानकपणे काहीतरी डिप्रेशन मध्ये जाणं, अँझायटी, या ज्या गोष्टी आहेत त्या ताणतणावाचे दुष्परिणाम आहे. ताण आणि कार्यक्षमता. मग कार्यक्षमता कमी होते खूप जास्त एखाद्याला. परत दोन प्रकारचं ताणाचं जे स्वरूप असतं, कार्यक्षमतेचं स्वरूप त्यामध्ये असतं. एक म्हणजे काय की एखाद्याला ताण आला तर ते खूप जास्त काम करतं आणि एखाद्याला आला तर ते काय करतं, डायरेक्ट झोपून घेतं, बरोबर. मग काय की ह्या गोष्टी त्यामध्ये होत असतात. ताणामुळे खचून जाणं की नाही यार माझ्याकडून हे होणारच नाही. फॉर एक्झाम्पल काही लोक असतात जे युट्यूब बरोबर खूप कष्ट करत असतात ना, त्यांना व्यवस्थित रिस्पॉन्स भेटला का मग ते काय करतात, खचून जातात. त्यांचे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्यांना 10 व्ह्यूज, 20 व्ह्यूज, 30 व्ह्यूज अशा प्रकारे व्ह्यूज जे असतात ते येत असतात. मग तेव्हा काय होतं, त्यांच्या मनामध्ये ताण निर्माण होतो की नाही मला हे जमणारच नाहीये, मी उगाच हा वे जो आहे तो निवडला आहे. परंतु ज्यांची जी काही मिडल क्लास असेल किंवा मग काहींची परिस्थिती थोडीशी नाजूक असते त्यांच्यासाठी त्या गोष्टी जर नाही चालल्या किंवा मग युट्यूबचं जे आहे ते चाललं नाही तर मग त्यांना काय होतं, प्रेशराईज होतं ना, मग त्याच्यामुळे त्यांना काय होतं, ताण निर्माण होत असतो. नंतर आहे व्यसनाच्या आहारी जाणं. मग काही काही विद्यार्थी काय करतात की खूप जास्त प्रेशर असेल त्यांच्या अंगी तर ते व्यसन करायला सुरुवात करतात. तर अशा प्रकारे जे आहे ते ताणाचे दुष्परिणाम आहे. पुढचं आहे ताणतणावाची व्यवस्थापन तुम्ही कसे करू शकतात. तर जैव प्रीतीभरण असतं त्याला आपण म्हणतो, बायो फीडबॅक जे असतं ते, त्याच्यानुसार तुम्ही ताणतणावाचे व्यवस्थापन करू शकतात. शिथिलीकरण प्रशिक्षण असतं, त्याच्या सुद्धा म्हणजे काय की रिलॅक्सेशन ट्रेनिंग जे असतं ते घेऊ शकतात. म्हणजे त्याला आपण म्हणतो सकाळी आपण प्राणायाम करतो बघा किंवा मग जे असतं त्याला आपण म्हणजे काय म्हणतो त्याला आपण जे असतं मौन धारण करणं बघा थोडी वेळ त्याला आपण म्हणतो. तर ते करणं म्हणजे काय की आणि काय होतं, तुमचं जे आहे प्रेशर जे आहे ते कमी होत असतं, बरोबर. मग प्रेशर कमी झालं किंवा मग शिथिलीकरण जर तुम्ही केलं तर तुमचं जी आहे बॉडी थोडी रिलॅक्स वाटतं. मग तुम्हाला काय होतं, रिलॅक्स जे आहे ते फील होत असतं. व्यायाम करणं, व्यायाम करण्यामुळेच खूप जास्त जे असतात ते तुमची बॉडी जी आहे खूप छान प्रकारे रिस्पॉन्स करत असते जेव्हा तुम्ही व्यायाम करतात तेव्हा. ठीक आहे, व्यायाम सगळ्यात मोठं साधन आहे. ताणतणाव असो किंवा काहीही तुम्हाला जर काही बोर झालं असेल तर तुम्ही थोडाफार व्यायाम जर केला तर तुमचं जे आहे बॉडी ऍक्टिव्ह राहते. मग तुमचं जे आहे ताण जो आहे तो तुम्हाला व्यवस्थापन करता येईल. नंतर आहे ताणाच्या पूर्ववर्ती बोधात्मक अवस्थेत परिवर्तन करणं. म्हणजे तुम्हाला ताण का आला आहे त्याचं सोल्युशन काढून घेणं. मग त्यातून तुम्ही काय शिकलात की मी हे का केलं, असं नसतं केलं तर असं झालं असतं, या ज्या गोष्टी आहेत त्यातून तुम्ही त्या शिकू शकतात. पूर्ववर्ती वर्तनात्मक ज्या परिवर्तन आहे म्हणजे आपलं ताण का आला आपल्याला, आपण इतकं का खचून गेलो, इतकं प्रेशराईज का झालो, त्याचा जो काय आहे त्याच्यात तुम्ही वर्तन बदल जो आहे तो
केला पाहिजे. मग त्यामध्ये काय येणार, अतिमानव संलक्षण येणार, म्हणजे सुपर ह्युमन सिंड्रम्स त्याच्यामध्ये असतात, अन्य व्यवस्था असतात, किंवा मग कामातील दिरंगाई असते, निर्भीडपणा असतो, एकाकीपणा टाळणं, म्हणजे एकलखुटं जे आहे ते बनायचं नाही. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी बनशाल तेव्हा तुमच्या अंगी जो ताण आहे तो आपोआप जो आहे तो वाढत झालेला असतो. जेव्हा तुम्ही एकटं राहशाल, घरातच राहशाल, घरात सगळी माणसं असून तुम्ही जर एकटं राहिलं तर तुम्हाला काय होतं, स्वतःला डिप्रेशनमध्ये एन्झायटी जे असते त्याच्यासाठी जे असतात ते तुम्ही भाग पडतात, ते तुम्ही त्याचा ताणाचा जो आहे शत्रू बनू शकतात. अशा प्रकारे जो आहे आपला तिसरा चॅप्टर होता भावनिक, जो आहे तो भावनिक गरजा आणि मानसिक गरजा. तर चौथा चॅप्टर जो आहे तो विशेष गरजा असणारी बालके. मग हा जो चॅप्टर आहे तो जवळपास 12 ते 10 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये विकलांगता म्हणजे काय, त्याचे प्रकार काय, ते मागच्या वेळेस विचारलं गेलेलं होतं 4 मार्क्ससाठी, बरोबर. 4 मार्क्ससाठी तुम्हाला विकलांगतेचे प्रकार म्हणजे काय, डेफिनेशन सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा विचारलं गेलेलं होतं. परत विकलांगतेची 1 मार्क्ससाठी डेफिनेशन विचारली गेलेली होती. अशा प्रकारे तुमचा 5 मार्क्स इथे फिक्स होता. किंवा मग अस्थिभंग जे आहे त्या, किंवा मग कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम सुचवशाल वर्गामध्ये, तर अशा प्रकारे तुमचा जवळपास 8 मार्काचा प्रश्न या चॅप्टरवर तुम्हाला विचारले गेलेले होते. तर इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, बघूया काय आहे. विकलांगता आणि सर्वसमावेशकता म्हणजे नेमकं काय ते आधी बघूया. मग विकलांगतेला इंग्लिशमध्ये इम्पेअर असं म्हणतात. आपण एक कालचा व्हिडिओ बघितला, त्यामध्ये विकलांगता आणि मी तुम्हाला सांगितलंय की जे काय आपले डिस्लेक्सिया आहे, अध्ययन अक्षमता म्हणजे काय आणि विकलांगता म्हणजे काय, याचा डिफरन्स मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलं आहे. मग जन्माच्या वेळी अथवा नंतर झालेल्या अपघातामुळे झालेली कायमची किंवा तात्पुरती शारीरिक मानसिक कमतरता म्हणजे काय, एखाद्याचा ऍक्सिडेंट झालाय किंवा जन्माच्या वेळीच तो काय अधू आहे, काहीतरी अपंगत्व त्याच्या अंगी आहे, त्याला आपण विकलांगता म्हणू शकतो. किंवा अपघातामध्ये त्याचा हात गेलाय, फ्रॅक्चर झालाय, किंवा मग काहीतरी इजा झालीये, ती कायमस्वरूपी किंवा मग तात्पुरती राहिली, त्याला आपण काय म्हणणार, विकलांगता असं म्हणणार, इम्पेअर असं म्हणणार. 1 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट डेफिनेशन होती, सोपी आहे. ठीक. मग त्याचे प्रकार कोणते कोणते आहे, अस्थिव्यंग आहे, फिजिकली हँडिकॅप आपण त्याला म्हणूया, कर्णबधीर आहे, डीफ, अध्ययन अक्षमता म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी, मग त्याच्यामध्येच बाकीचे जे टाईप आहे, डिस्लेक्सिया आहे, डिस्ग्राफिया आहे, डिस्कॅल्कुलिया आहे, ते आपण बघितलेलं आहे. मेंदूचा पक्षघात आहे, मग सेरिबल पॅलासी त्याला आपण म्हणूया, स्वमग्नता म्हणजे ऑटिझम आहे, अंध. अशा प्रकारे तुमचे 7 टाईप जे आहे, तुम्ही इथे 4 टाईप जरी लिहिले तरी तुम्हाला जे आहे मार्क्स तुमचे फिक्स होणार आहे. ठीक. मग त्याचे काय काय आहे मग ते आपण पुढे बघणार आहोत. ठीक. मग पहिले आहे सर्व समावेशकता म्हणजे काय, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आपण त्याला म्हणतो. मग इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय, की संपूर्ण शिक्षण व्यवस्थेद्वारे जे विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजानुसार सर्वसामान्य शिक्षण योजनेत सहभागी करून घेणं म्हणजे काय, सर्वसमावेशक अध्ययन किंवा मग शिक्षण होय. म्हणजे जेही विशेष गरजा असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना ज्या काही सर्वसामान्य विशेष योजना आहे त्यामध्ये सामील करून घेणं म्हणजे काय, सर्वसमावेशकता किंवा समावेशक शिक्षण होय. किंवा मग समावेशक शिक्षण म्हणजे काय, की शिक्षण पद्धतीच्या मुख्य धारेत सर्वांचा स्वीकार, त्या सर्वांना शिकविताना सामान्य शिक्षणाच्या चौकटीत शिकवले गेले पाहिजे. म्हणजे काय, की जे काही सर्व विद्यार्थ्यांना समान रूल आहे तेच रूल कोणाला पाहिजे, जे विकलांगता विद्यार्थी आहेत त्यांना दिले गेले पाहिजे, असं कोण म्हटलेलं आहे, थॉमस म्हटलेलं आहे. मग त्याची वैशिष्ट्य आहे, ऐतिहासिक आणि समकालीन दृष्टिकोन दिलेला आहे. नंतर आहे मानवी हक्क व अपंग व्यक्ती जे अधिकार असतात, 1970चा हा कायदा आहे, त्यानुसार त्यांना कोणते कोणते हक्क जे आहे ते दिले गेले पाहिजे ते त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. ते इतकं इम्पॉर्टंट नाहीये. तरी मग बघूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार काय काय केलेलं आहे ते त्यांनी सांगितलं. 1986चं हे धोरण आहे. त्याच्यानुसार काय म्हणणं आहे, की शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्यांना समाजातील एक घटक म्हणून एकत्र आणणं, त्यांची वाढ सामान्य पद्धतीने करणं आणि धैर्य व आत्मविश्वासाने जीवनात तोंड देण्यासाठी समर्थ करणं हे काय आहे, या बाबतीतील उद्दिष्ट असायला हवे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण योजना जी आहे त्याचं उद्दिष्ट आहे, की जे विद्यार्थी किंवा शारीरिक मानसिक दृष्ट्या अपंग आहे त्यांना समाजातील एक घटक म्हणून एकत्र आणायला पाहिजे, त्यांची वाढ करणं, सामान्य पद्धतीने त्यांना धैर्य आणि आत्मविश्वास देणं, जीवन जगण्यासाठी तोंड देणं, ह्याच्या बाबती आहे त्याचं उद्दिष्ट जे आहे, कशाचं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट आहे. नंतर आहे अपंग शिक्षण आणि कायदा, समावेशकता आणि सर्वसमावेशकते महत्व, ते इतकं इम्पॉर्टंट नाहीये. दुसरं आहे अध्ययन अडथळ्यांचे प्रकार कोणते कोणते आहे, तर ते आपण
बघूया. तर काय काय आहे अध्ययन अडथळ्यांचे प्रकार? अंध किंवा अंशतः अंध, जे आपण 7 प्रकार आधी बघितले तेच आपण बघूया. अंध किंवा अंशतः अंध म्हणजे काय की जे काय की नॉर्मली अंध आहे म्हणजे काय की त्यांना त्यांच्या डोळ्यावर चष्मा असेल किंवा कॉन्टॅक्ट लेन्स असतील, त्यांना आपण काय म्हणू शकतो? अंध किंवा अंशतः अंध आपण त्यांना म्हणू शकतो. म्हणजे थोड्याफार प्रमाणात त्यांना काय आहे, दृष्टी जी आहे ती कमजोर आहे, वीक आहे, बरोबर. आणि अंध म्हणजे काय की ज्यांना अजिबातच दिसत नाही, त्यांच्यासाठी आपण ब्रेल लिपी जी आहे ती यूज करत असतो. ब्रेल लिपीमध्ये 6 डॉट असतात, बरोबर. इम्पॉर्टंट आहे, 1 मार्क साठी विचारलं जाऊ शकतो की ब्रेल लिपी किती डॉट असतात, तर 6 डॉट त्यामध्ये असतात. कर्णबधीर आहे. कर्णबधीर म्हणजे काय की या विद्यार्थ्यांना लवकर, म्हणजे हे जे विद्यार्थी असतात ते लवकर लक्षात येत नाही, बरोबर. मग ह्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जेव्हा त्यांना लहानपणी म्हणजे एखादी गोष्ट त्यांना शाळेत शिकताना समजत नसेल किंवा मग ऐकायला येत नसेल, ही जी गोष्ट आहे ती लवकर विद्यार्थ्यांच्या लक्षात येत किंवा शिक्षकांच्या लक्षात येत नाही. मंदबुद्धी किंवा मतिमंद हे विद्यार्थी आहे ते पटकन ओळखू येतात, बरोबर. मग त्यांचं जे असतं ते काय झालेलं असतं की मंदबुद्धी म्हणजे काय की त्यांचं मध्येच कधीतरी हसणार, कधीतरी गुंग होणार स्वतःच्याच मंदबुद्धीसारखं. म्हणजे काय की स्वतःच्या गोष्टी करत राहणार, एक गोष्ट दिली ती एकाच गोष्टीसोबत सारखं खेळत राहणार, त्याला आपण मतिमंद किंवा मंदबुद्धी म्हणू शकतो. अस्थिव्यंग आणि विकलांग म्हणजे काय की हँडिकॅप, डायरेक्ट हाताला किंवा पायाला कुठेतरी काहीतरी इजा झालेली आहे, त्यांना आपण हँडिकॅप म्हणू शकतो. नंतर आहे मेंदूचा पक्षघात. म्हणजे काय की या विद्यार्थ्यांचा जो मेंदू असतो तो म्हणजे बुद्ध्यांक जो असतो तो नॉर्मल विद्यार्थ्यांपेक्षा खूप जास्त कमी असतो किंवा खूप जास्तच अधिक असतो, बरोबर. तेव्हा हा मेंदूचा पक्षघात जो आहे तो दिसून येतो. अध्ययन अक्षमता म्हणजे काय? लर्निंग डिसॅबिलिटी. त्यांना काहींना लेखनाला प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्यांनी सॉ जर असेल तर तो वॉज लिहितात, बरोबर. सॉ जर असेल तर वॉज ऐकतात किंवा वाचतात किंवा लिहितात. तर म्हणजे उलट काय आहे ते करतात, बरोबर. म्हणजे सपोज 3 असेल तर तो 6 लिहिणार. बी असेल तर तो डी लिहिणार. मग त्यांना बॅट लिहायला होतं ते डॅट लिहिणार, बरोबर. अशा प्रकारे जे आहे अध्ययन अक्षमता म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटीज आपण त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया आहे, बरोबर. त्यानंतर आहे स्वमग्नता. म्हणजे काय की स्वतःच काहीतरी चालू असणार, बरोबर. स्वतःच्या विचारामध्ये गुंफलेला असणार, काहीही तरी कळत असणार. एक गोष्ट करायला लावली की एकच गोष्ट सारखी करणार, एकाच जागेवर बसून राहणार, कोणाशी बोलायचं नाही, कोणालाही कोणाशी काहीही घेणं देणं नसतं. त्याला आपण काय म्हणू शकतो? स्वमग्नता म्हणू शकतो. ठीक आहे. नंतरचा पुढचा पॉइंट आहे तो कोणता आहे? विकलांगता. मग निश्चित मूल्यांकन. विकलांगता निश्चिती मूल्यांकन म्हणजे काय की विकलांगता निश्चिती निदान शिबिर आहे. विकलांगता मूल्यांकन आणि आंतरक्रिया आहे. मग अंध आहे, पूर्णतः दृष्टीहीन आणि मंददृष्टी. पूर्णतः दृष्टीहीन म्हणजे काय तर ते मी तुम्हाला सांगितलं. आणि मंदहीन म्हणजे काय की त्यांची दृष्टी जी आहे ती थोडीशी मंद असणार आहे. नंतर आहे कर्णबधीर सांगितलं, मतिमंद बघितलं. अस्थिव्यंग मध्ये काय काय असणार? कम्युनिटी हेल्थ वर्कशी संपर्क साधू शकतो आपण, गृह भेटी देऊ शकतो, शाळा तपासणी शिबिर जे आहे ते करू शकतो. मेंदूच्या पक्षाघातासाठी काय काय ट्रीटमेंट करू शकतो आपण? भौतिक उपचार असतील, उद्योपचार असतील, ऑक्युपेशनल थेरपीज आपण त्याला म्हणतो, किंवा मग कच्चा उपचार असतील म्हणजे स्पीच थेरपी जे असतात ते आपण करू शकतो, फिजिओथेरपी करू शकतो. अध्ययन अक्षमता आहे, मग त्याच्यासाठीही आपण विशिष्ट अशा त्या आहे थेरीज आपण ते करू शकतो. म्हणजे काय? मेमोरी स्पॅन टेस्ट करू शकतो त्यांच्याशी, किंवा फॉर्मल नॉन फॉर्मल रीडिंग टेस्ट ज्या असतात त्या करू शकतो. फॉर्मल नॉन फॉर्मल लँग्वेज ॲबिलिटी टेस्ट असतात त्याही इथे घेऊ शकतो. लिंग्विस्टिक टेस्ट ज्या असतात त्या असतात. लिंग्विस्टिक टेस्ट म्हणजे काय? आपल्या डायग्नोस्टिक टेस्ट ज्या असतात त्या आपण घेऊ शकतो इथे, ठीक. गणित भाषा संपादन चाचण्याही तिथे घेऊ शकतो, ठीक. पुढचा पॉइंट आहे अध्ययन अडथळे असणाऱ्या बालकांच्या अध्यापन संबंधी दृष्टिकोन आणि कौशल्य. मग काय काय आहे? अंधांचे शिक्षण आहे, कर्णबधिरांचे शिक्षण आहे, मतिमंद, अस्थिव्यंग, मेंदूचा पक्षपात, अध्ययन अक्षम मुलांचे शिक्षण, स्वग्नता असणाऱ्या मुलांचे शिक्षण. मग प्रत्येकासाठी काय काय आहे ते त्यांनी दिलेलं आहे. मग अंधांच्या शिक्षणासाठी आपण ब्रेल लिपी यूज करू शकतो. कर्णबधिरांसाठी आपण मशीन्स जे असतात ते खरेदी करू शकतो त्यांना ऐकण्या देण्यासाठी. मतिमंदांसाठी पण आपण विशिष्ट अशा जागा ज्या आहे, कर्णबधिरांसाठी आपण 1 नंबर बेंचवर बसू शकतो. अस्थिव्यंगांसाठी आपण त्यांना पुढे बसून शिकवू शकतो, ठीक आहे. तर स्वमग्नता असणाऱ्या मुलांसाठीही आपण काय करतो? जे आहे स्पेशल क्लासेस जे असतात ते भरू शकतो. नॉर्मल जे आहे नॉर्मल विद्यार्थ्यांसोबत त्यांना एज्युकेशन देऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. अशा प्रकारे गोष्टी आपण त्यामध्ये
करू शकतो. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, जवळपास 12 मार्क्ससाठी किंवा मग मिनिमम 10 मार्क्ससाठी तुमचा हा जो चॅप्टर आहे तो इम्पॉर्टंट आहे. काय काय विचारलं जाऊ शकतं, विकलांगता म्हणजे काय त्याचं सांगून, त्याची डेफिनेशन सांगून त्याचे प्रकार लिहा, किंवा मग कोणत्या तरी जे प्रकार आहे त्या प्रकारातल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम जे आहे ते राबवू शकतात ते तिथे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर पुढचा पॉइंट आहे स्वतःतील शक्तिस्थानांचा शोध. पुढचा चॅप्टर जो आहे तोही तुमचा इम्पॉर्टंट आहे 6 मार्क्ससाठी. तर यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतो की शत्रू संघ जे आहे किंवा मग स्वॅट अनालिसिस म्हणजे काय ते सांगून त्याची वैशिष्ट्ये लिहायला जाऊ शकतात, किंवा मग पुढे बघूया की आपण ते काय काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग स्वॅट अनालिसिस जी आहे ती अल्बर्ट हम्पी यांनी मांडलेली सर्वात प्रथम मांडलेली संकल्पना आहे. स्वॅट म्हणजे नेमकं काय की शक्तिस्थान म्हणजे काय, स्वॅटचा जो आहे लॉंग फॉर्म त्यांनी दिलेला आहे की स्वॅट म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. बरोबर, म्हणजे शक्तिस्थान, त्रुटी, संधी आणि धोके. मग डेफिनेशन काय सांगत आहे त्याची की प्रत्येक व्यक्ती अथवा संस्थेने आपली बलस्थाने, शक्तिस्थाने ओळखून आपल्यातील उणिवांचा शोध घेऊन त्या कमी करण्याचा प्रयत्न करून शक्तिस्थानांची व्याप्ती वाढवणं व त्या शक्तिस्थानांच्या द्वारे आलेली जी काही संधी आहे ती निवडताना संभाव्य धोक्याचा विचार करून संधीचा फायदा करून घेणं म्हणजे काय आहे, स्वॅट अनालिसिस आहे. एकदम सिंपल डेफिनेशन आहे की म्हणजे प्रत्येक व्यक्ती किंवा कोणतीही संस्था असेल त्यांनी आपली जी काही बलस्थाने आहे, शक्तिस्थाने आहे ती ओळखून घ्यायची आहे आणि मग त्यानुसार आपल्यातल्या ज्या काही उणिवा असतील त्यांचा शोध घ्यायचा आहे आणि त्या उणिवा ज्या आहेत त्या कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग त्या उणिवा प्रयत्न कमी करून त्यांच्या जे काही शक्तिस्थान आहे त्यांची व्याप्ती वाढवणं आणि ज्या काही भविष्यात येणाऱ्या संधी आहे त्यांचा संधींचा फायदा घेऊन स्वतःचा जो काय फायदा करणं म्हणजे काय, स्वॅट अनालिसिस आहे. मग त्याची वैशिष्ट्य काय काय आहे की ते आपण बघूया. तर वैशिष्ट्य म्हणजे काय की स्वतःची म्हणजे स्वतः ओळखून स्वतःची स्वगणित विकास करणं, अशा ते गुण वैशिष्ट्य आहे ते आपण पुढे बघूया. मग शक्तिस्थाने म्हणजे काय की स्ट्रेंथ, विद्यार्थी आणि शक्तिस्थाने. त्रुटी म्हणजे काय, विकनेस, विद्यार्थ्यांच्या त्रुटी काय काय आहे, त्यांच्यामध्ये कमतरता काय काय आहे ते बघायचं. संधी म्हणजे काय की विद्यार्थ्यांना कोणती कोणती संधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो, धोके कोणते कोणते आहे, संकटे कोणते कोणते आहे ते त्यांनी तिथे दिलेलं आहे. गुण वैशिष्ट्य आहे, इम्पॉर्टंट आहे, 3 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. 1 मार्क्ससाठी डेफिनेशन प्लस गुण वैशिष्ट्य सांगा किंवा वैशिष्ट्य सांगा, नॉर्मली सेमच आहे. ठीक आहे. मग स्वतःच ओळखून स्वगतीने विकास करणं म्हणजे आपल्यातले जे काही स्व असतो त्याला ओळखायचं आणि स्वतःची प्रगती करणं म्हणजे काय, हे स्वॅट अनालिसिस आहे. स्वतःचे दोष लपवण्याऐवजी ते कमी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय की आपल्यामध्ये एखादी कमतरता असेल ती लपवायची नाहीये, त्याऐवजी ती कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. भविष्यकालीन संधीचा वेध घेणं म्हणजे जे काही फ्युचरच्या ज्या काही गोष्टी असतील ज्या आपल्याला साकार करायच्या आहेत त्या संधींचा वेध घेणं. विधायक दृष्टिकोन निर्माण करणं म्हणजे काय की एक तुमचं जे मत आहे त्यानुसार एक दृष्टिकोन जो आहे तो निर्माण झाला पाहिजे. सगळेजण म्हणताय म्हणून तुम्हीही म्हणलं पाहिजे असं नाही. सपोज की मी कुठेतरी गावाला चाललो होतो, मला काळी मांजर आडवी गेली आणि माझं काम जे आहे ते होणार नाहीये किंवा मग माझं काहीतरी वाईट होईल किंवा काहीतरी होईल, सगळे म्हणताय म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाहीये. ह्या ज्या अंधश्रद्धा असतात त्या दूर करायच्या आहे. म्हणजे काय की स्वतःचा दृष्टिकोन काय आहे तिथं निर्माण करणं गरजेचं आहे. प्राप्त परिस्थितीचे ज्ञान होणं म्हणजे काय की जी परिस्थिती तुमच्या समोर असेल, जी परिस्थिती जशी असेल तिला सॉल्व्ह करणं किंवा हाताळणं गरजेचं आहे. नंतर आहे स्वतःचा उद्धार स्वतः करणं म्हणजे स्वतःनी काय केलंय, कसं केलंय, कशा प्रकारे केलंय, मग स्वतः नेमकं काय आहोत ते करणं गरजेचं आहे. शत्रुसंधू तत्वांच्या मर्यादा आहे पुढे आणि समारोप दिलेला आहे. बरोबर, अशा प्रकारे जे आहे ते संघ जे आहे ते आहे. पुढे आहे भावनिक संतुलन. मग सुख दुःख लपाछपीच्या जे खेळात आयुष्यभराचे जे साह्य असतं ते प्राप्त करून गोष्ट म्हणजे भावना आहे. म्हणजे आपण ही भावना जी आहे ती संकल्पना 3ऱ्या चॅप्टर मध्येही बघितलेली आहे, परंतु ह्या चॅप्टर मध्ये परत भावनिक संतुलन म्हणजे काय ते त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते घटक असतात, भावनिक संतुलन घडून येण्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात ते त्यांनी दिलेलं आहे. मग सुख दुःखमय लपाछपीच्या जे खेळात आयुष्याला सहाय्य प्राप्त करून एखादी जी गोष्ट घडणं म्हणजे काय, हे भावना होय. मग इंद्रियामध्ये निसर्गाने चार्ज केलेली बॅटरी जी व्यक्तीला समायोजन करण्यासाठी शक्ती प्रदान करते त्याला काय म्हणू शकतो आपण, भावना म्हणू शकतो. मग भावनिक असंतुलन घडून येण्याची कारणे कोणती कोणती आहे, मग आर्थिक घटक आहे, त्यामध्ये सामाजिक घटक आहे,
मानसिक घटक आहे आणि शारीरिक घटक आहे. आर्थिक घटक म्हणजे नेमके काय, की फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या घरात खूप जास्त गरिबी आहे, मग तो विद्यार्थ्यांचं शिक्षण व्यवस्थित करू शकत नाही, तेव्हा भावनिक असंतुलन घडून येतं. सामाजिक घटक म्हणजे काय, की एखादा व्यक्ती खूप छान वागतोय समाजात किंवा खूप जास्त वाईट वागतोय, तर एखादा व्यक्ती छान वागत असेल तर त्याला वाईट म्हटलं जातंय समाजात, किंवा मग समाज त्याची काहीतरी खुरापती करतोय, तेव्हा भावनिक असंतुलन घडून येतं. मानसिक घटक म्हणजे काय, की घरातलं काही प्रेशर असेल किंवा कामाचा एखादा वर्कलोड असेल, त्यातून तुमचं मानसिक जे काही संतुलन आहे ते घडून येत असतं. शारीरिक घटक म्हणजे काय, तुमची जी शरीर असेल ते कमकुवत असेल, आजारी पडत असाल तुम्ही सारखे सारखे, किंवा मग तुमचे जी विकनेस असत असेल कायम, तर तेव्हा तुमचं जे आहे ते मानसिक जे आहे भावनिक संतुलन जे आहे ते बिघडत असतं. नंतर आहे शिक्षकाची भूमिका. मग त्यामध्ये भावनिक संतुलन घडून आणण्याचे उपाय काय काय आहे ते त्यांनी करू शकता. मग तुम्ही एक्सरसाइज करू शकतात, स्वतःला जे आहे खुटीपणा जो असतो तो कमी करू शकतात. ठीक. नंतर आहे स्वची जाणीव आणि स्वचिंतन. बरोबर, मेन जो आपला पुस्तक आहे स्वची जाणीव, तर तो पॉइंट आता आपल्याला आलेला आहे. आपल्याला आलेलं होतं की पेपरला 1 मार्कसाठी प्रश्नही विचारला गेला होता की स्वच्या इम्पॉर्टंट घटक कोणता, किंवा मग व्यक्तिमत्व, बालकांचा विकास आणि व्यक्तिमत्व जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्वचा घटक कोणता, तर त्यामध्ये स्वची जाणीव होती आणि किंवा मग स्वचा विकास जो आहे ते 2 घटक त्यामध्ये होते. मग स्वची जाणीव म्हणजे काय, की व्यक्तीच्या स्वतःच्या भावभावना, संकल्पना, मूल्य, आदर्श व इत्यादी ज्या काही माहिती असतात त्या जाणून घेणं, त्याला म्हणायचे स्वची जाणीव. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, स्वतःच आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणं म्हणजे काय आहे, स्वची जाणीव. स्वतःच स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणं म्हणजे स्वची जाणीव. त्यामध्ये 3 फॅक्टर येतात, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. आपण आपली ओळख कधी करू शकतो, शारीरिक थ्रू करू शकतो. फॉर एक्झाम्पल एखाद्याची बॉडी खूप जास्त सुदृढ असेल ना, खूप जास्त म्हणजे जास्त वेट असेल, तर तो स्वतः काय करू शकतो, एक्सरसाइज करून स्वतःची जी आहे ओळख करून बॉडी जी आहे ती कमी करण्याचा ट्राय करतो. मानसिक म्हणजे काय, त्याची मेंटली हेल्थ जी असेल एखाद्या विद्यार्थ्याची खूप जास्त डिप्रेसमध्ये तो कायम जात असेल, तर तो स्वतःच त्याच्यासाठी काय करू शकतो, प्राणायाम करू शकतो, एक्सरसाइज करू शकतो, योगा करू शकतो. ठीक. नंतर आहे सामाजिक स्वची जाणीव. मग आपल्या समाजामध्ये दर्जा जो आहे तो प्राप्त करण्यासाठी नैतिक मूल्य जे असतात, गाभाभूत घटक असतात, त्यांचं जे आहे ते विकास करणं गरजेचं आहे. पुढे आहे स्वचिंतन. मग स्वचिंतन म्हणजे काय, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणण्यासाठी स्वतःने स्वतःशी केलेल्या विचारविनिमय म्हणजे स्वचिंतन. म्हणजे काय, की स्वतःचा जो व्यक्तिमत्व विकास आहे तो घडून आणण्यासाठी स्वतःने स्वतःचा केलेला विकास म्हणजे काय आहे, किंवा स्वतःने स्वतःशी केलेलं जे चिंतन आहे त्याला आपण काय म्हणूया, स्वचिंतन असं म्हणतो. मग स्वतःची जी बलस्थाने आहे ती समृद्ध करण्यासाठी आपल्यातील ज्या त्या त्रुटी आहे त्या कमी करण्याचा मनोविश्लेषणात्मक जो विचार करणं म्हणजे काय आहे, स्वचिंतन होय. मग त्याच्यामध्ये पण आहे शारीरिक मर्यादा, मानसिक मर्यादा आहे आणि सामाजिक मर्यादा आहे, सेम आहे. तर उपाय काय काय आहे ते त्यांनी दिलं आहे. मग त्यासाठी आपण एक्सरसाइज करू शकतो, माणसांमध्ये राहू शकतो, किंवा मग जे आहे एकलटेपणा कमी करू शकतो, अशा प्रकारे ते त्यांनी आहे. मग स्वच्या विकासाची शाळेची भूमिका काय असणार आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यासाठी शाळा काय करू शकते, विविध प्रकारचे उपक्रम राबवू शकते, त्यातून विद्यार्थ्यांचा स्वचा जो आहे निर्मिती होऊ शकते, जे सर्जनशील विकास असतील ते त्यांच्यामधून बाहेर निघतील, किंवा मग एखाद्याच्या ज्या ऍक्टिव्हिटी असेल एखाद्या विद्यार्थ्यामध्ये त्या काय निघतील, बाहेर निघतील. कशातून, स्वच्या विकासातून. विविध उपक्रमांच्या माध्यमातून, सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा विविध स्पर्धा असतील, त्यातून काय होणार आहे, स्वचा जो विकास आहे तो होणार आहे. पुढे आहे नैतिक विकास. मग विद्यार्थ्यांच्या संतुलित व्यक्तिमत्व विकासाकरिता नैतिक विकास कारणीभूत ठरतो. समाज मान्य वर्तन प्रकाराला आपण नैतिक वर्तन असं म्हणतो. म्हणजे काय, की समाजात वागताना तुम्हाला समाजासारखं वागावं लागतं, तुम्हाला तुमच्या वागण्यानुसार चालणार आहे का, नाही, समाज जसा चालतो आहे तसंच तुम्हाला वागण्यावर लागतं. म्हणजे समाजासारखं किंवा मग समाजात वर्तन जे असतं, एखादा विद्यार्थ्याचं जे संतुलन आहे ते समाजात नीट राहावं, त्यासाठी तुम्ही जे कारणीभूत घटक असतात ते म्हणजे काय, नैतिक वर्तन आपण त्याला म्हणतो. मग त्यामध्ये कोणते कोणते कार्य असतात, रूढी व परंपरा यांचा स्वीकार करणं, ज्या काही रूढी परंपरा असतील त्यांचा स्वीकार करणं, आपली जी काही परंपरा आहे, आपली जी काही रूढी आहे, जी कालांपासून चालत आलेली आहे त्यांचा आपण स्वीकार केला पाहिजे. असं नाही की तुम्ही जन्मले आणि तुम्ही मागचं सगळं पलटून टाकलंय आणि तुमच्यानुसार इथून पुढचं जे आहे ते आयुष्य जगणार आहेत, असं नाही. तुम्ही जर एखाद्या मराठा असेल तर तुम्ही मराठाच राहणार आहे. तुम्ही अचानकपणे धर्म, जात जे आहे, परंपरा जी आहे ती बदलू शकत नाही. बरोबर. नंतर आहे आधुनिक समाज पद्धतीचा स्वीकार करणं. मग ज्या काही मॉडर्न पद्धती असतील ज्या पद्धतींचा स्वीकार करणं. फॉर एक्झाम्पल आज दसरा आहे, मग सगळेजण दसरा सेलिब्रेट करताय आणि तुम्ही एकटेच फटाके वाजवताय, चालणार आहे का, नाही.
मग ज्या काही जशा पद्धती आहेत, आधुनिक समाज पद्धती जशा चाललेल्या आहेत, रूढी परंपरा असतील, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, त्यांचा स्वीकार करणं गरजेचं आहे. समाजभिमुख विधायक कार्य करणं, समाजासाठी जे गरजा असेल गरिबांची मदत करणं, किंवा मग स्वच्छता आहे ती स्वच्छता करणं, किंवा मग ग्राम स्वच्छता अभियान असेल त्यामध्ये जे आहे विधायक कार्य जे असतात समाजासाठी आपण उपयोगी पडू शकू असे कार्य करणं. नंतर आहे सामाजिक नियंत्रण ठेवणं आणि सामाजिक बदल करणं, म्हणजे समाज जसा चाललेला आहे तसं आपल्याला तिथे चालावं लागतं. नंतर आहे बालकांच्या विद्यार्थ्यांच्या नैतिक विकासात शिक्षक आणि शाळेची भूमिका कशा प्रकारे तुम्ही पार पाडू शकतात, हा क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो. नैतिक विकासासाठी तुम्ही शिक्षक म्हणून कोणत्या प्रकारची भूमिका पार पाडू शकतात विद्यार्थ्यांमध्ये, तर काय काय करू शकता तुम्ही. त्यांना जे काय आहे मोठे मोठे वक्ते जे असतील किंवा मग समाज सुधारक असतील त्यांचे जे आहे म्हणजे समाज सुधारकांविषयी माहिती सांगू शकतात. जे आपले नेते जे असतील, लोकमान्य टिळक असतील, ज्या कोणत्या पुण्यतिथ्या असतील, जयंत्या असतील ते शाळेत साजरा करणं, त्यांच्यावर विद्यार्थ्यांना भाषण करायला लावणं, किंवा कोणी आदर्श व्यक्तिमत्व असेल त्यांना शाळेत येऊन व्याख्यान त्यांचं आयोजित करणं, या इत्यादी ज्या काही भूमिका आहेत त्या शिक्षक म्हणून तुम्ही नैतिक विकासात बालकांच्या रूढ करू शकता. पुढे आहे सम्यक विकास. सम्यक विकास म्हणजे खराखुरा विकास, योग्य विकास अथवा शाश्वत विकास आपण त्याला म्हणतो. म्हणजे निरंतर चालणारी ही जी प्रक्रिया आहे ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. निरंतर चालणारा विकास म्हणजे काय आहे, सम्यक विकास. मग त्याची वैशिष्ट्य काय काय आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, गुणात्मक बदलाशी संबंधित आहे ही, बरोबर. गुणात्मक बदलाशी कालमर्यादा नसलेली, अनुवंशाबरोबर चाललेली, बाह्य परिस्थितीशी संबंधित प्रक्रिया आहे. म्हणजे काय की गुणात्मक नसून ती काय आहे, बाह्य जे काही विकास असतील त्याच्याशी संबंधित आहे. क्रमबद्ध आहे, विशिष्ट क्रमाने होणारा विकास आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही आता तुम्हाला भागाकार येतोय आणि तुम्हाला गुणाकार येत नाहीये, किंवा मग तुम्ही अचानकपणे जे आहे प्रॉफिट लॉस काढायला शिकले विदाऊट एनी सूत्राचं, किंवा मग एक कोणताही तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो माहित नाही तरी तुम्ही काय केलं, तो प्रॉफिट लॉसचा जो आहे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर चालेल का, नाही. म्हणजे तो काय आहे गुन्हा म्हणजे काय की क्रमबद्ध होत असतो. जो शाश्वत विकास आहे तो क्रमबद्ध होत असतो. संश्लेषणात्मक स्वरूप असतं त्याचं, बहुआयामी असतं, गती प्राण्यांनुसार भिन्न भिन्न असते. म्हणजे काय की शाश्वत विकास असते त्यामध्ये गती जी आहे ती प्राण्यांनुसार भिन्न भिन्न असते. प्रत्येक प्राण्यांची गती वेगळी असते, माणसांची वेगळी असते, प्रत्येकाची वेगवेगळी असते. आणि प्राण्यांमध्ये माणसांपेक्षा जास्त जे आहे भिन्न शाश्वत विकास जो आहे तो जास्त होत असतो. नंतर आहे व्यक्ती व परिस्थिती यांच्या अंतरक्रियेतून घडून येत असतो. शाश्वत विकास जो आहे व्यक्तीची जी परिस्थिती आहे कशी आहे त्या परिस्थितीनुसार अंतरक्रियेनुसार काय होत असतो, शाश्वत विकास घडून येत असतो. ठीक आहे. व्यक्तिपरत्वे भिन्नता म्हणजे प्रत्येकाचा जो शाश्वत विकास आहे तो वेगवेगळा असतो. प्रत्येकाची भिन्न भिन्न विकास जो आहे तो होत असतो, बरोबर. व्यक्तिपरत्वे भिन्नता. नंतर आहे योग्य मार्गदर्शन देणं. योग्य मार्गदर्शन म्हणजे योग्य मार्गदर्शन करणं इथे गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा आहे विकास अवस्थेत विकास. विकास अवस्थेनुसार विकास म्हणजे काय की विकास अवस्थेनुसार म्हणजे काय, आपली बाल्यावस्था आहे, कुमार अवस्था आहे, किंवा मग शैशव अवस्था असेल, कौमार्य अवस्था असेल, त्यांच्यानुसार तो काय भावनिक विकास असेल किंवा शाश्वत विकास जो आहे तो कशा प्रकारे होत जातो ते त्यांनी पुढे दिलेलं आहे. मग कारक शक्तींचा विकास होत जातो. बाल्य अवस्थेमध्ये आपल्या ज्या काही कारक शक्ती असतील म्हणजे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतील, शर्टाची बटन लावणं, पॅन्ट शर्ट इन करणं, बूट स्वतःचे शूज स्वतःच पॉलिश करणं, जेवायला स्वतः घेणं, किंवा मग ज्या बारीक बारीक गोष्टी असेल त्यांचा विकास कसा होत असतो, शाश्वत विकास थ्रू होत असतो. नंतर आहे बौद्धिक विकास होणं, भावनिक विकास होणं आणि सामाजिक विकास होणं. नंतर आहे कुमार अवस्था. कुमार अवस्थेमध्ये बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकास जो आहे तो होत असतो. पुढे आहे बाल्य अवस्थेतील विद्यार्थ्यांच्या सम्यक विकासाकरिता शिक्षकाची भूमिका. मग काय काय आहे शिक्षकाची भूमिका, सम्यक विकासाकरता शिक्षकांची भूमिका कशी कशी असायला हवी ते त्यांनीच सांगितलेलं आहे. मग सम्यक विकास आपण कशा प्रकारे करू शकतो विद्यार्थ्यांमध्ये, एखादी गोष्ट आहे ती तुम्ही सांगू शकतात विद्यार्थ्यांना. फॉर एक्झाम्पल आहे की म्हणजे तुम्ही जर एखाद्यासोबत चांगला वागला तर तुमच्या समोरचा व्यक्ती चांगला वागणार. म्हणजे काय की तुम्ही खराखोरा विकास करणार आहे विद्यार्थ्यांचा. अशा प्रकारे जे आहे ते करू शकतात. नंतर आहे भीती, विश्वास, स्पर्धा व सहकार्य. भीतीमुळे निर्माण होणारे दुष्परिणाम. मग भीतीमुळे कोणते कोणते परिणाम निर्माण होतात, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जे आहे ते बिघडतं, स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम होत असतो, अध्ययन प्रक्रियेत खीळ बसणं, आत्मविश्वास खालावतो,
संप्रेषणातून बुजरेपणा जो असतो तो येत असतो. म्हणजे काय की भीतीमुळे एखादी जी शारीरिक किंवा मग जी असते फिजिकली आणि मेंटली जे आहे हेल्थ जी खराब होत असते. म्हणजे काय की एखादी गोष्ट तुम्ही खूप जास्त रट्टा मारून मारून जर पाठ केली तर ती तुमच्या स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम करत असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ही गोष्ट करायची नाहीये पण तुम्ही सारखं सारखं त्याच गोष्टीत जर घुसत असाल करत असाल तर तुमच्या स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अध्ययन प्रक्रियेस खीळ बसणं म्हणजे काय की तुम्हाला शिकायचं नसेल आणि बळजबरी घरचे फोर्स करत असतील. शिकणं गरजेचं आहे परंतु तुमचं जर मन नसेल आज शाळेत जायचं तर तुम्हाला जर फोर्स केला शिक्षकांनी किंवा मग वडिलांनी तर तेव्हा तुम्हाला काय होतं शाळेबद्दल जी आहे चिडचिड जी आहे ती निर्माण होत असते. मग त्याच्यासाठी विश्वास जो आहे तो पालकांचा विश्वास, शिक्षकांबद्दलचा विश्वास आणि सहकारी मित्रांबद्दलचा विश्वास जो आहे तो गरजेचा आहे. कशामध्ये? शिक्षणामध्ये तुमच्या अंगी हे जे आहे विश्वास गरजेचा असणं गरजेचं आहे. स्पर्धा, मग स्पर्धेचे फायदे आणि तोटे काय काय आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. स्पर्धा म्हणजे नेमकं काय की एखादी जी गोष्ट आहे एखाद्या गोष्टीबद्दल आपली जी स्पर्धा असते ती स्वतःसाठी असायला हवी. इतरांसोबत आपली स्पर्धा नको. इतरांनी इतके मार्क्स पाडले मग मी इतकेच पाडले. आपली स्पर्धा जी आहे ती स्वतःसाठी असायला हवी. स्पर्धेचे फायदे काय काय होतात? आपल्यामधले जे काही सर्जनशील विकास असतात ते जे आहे ते रुळतात. तर्कक्षत्री असेल किंवा मग तर्कशक्ती असेल, जे गुण असतात ते भावनात्मक असतील किंवा मग बौद्धिक क्षमता असतील, मानसिक क्षमता असतील, त्या स्पर्धामुळे काय होत असतात? विकसित होत असतात. विविध प्रकारचे जे काय आहे मन जे असतं ते फ्रेश राहत असतं. तोटे काय काय आहे? स्पर्धामुळे कोणतेही तोटे जे आहे ते जास्त प्रमाणात होत नाही. पण एखाद्याबद्दल जर म्हणजे तुम्ही जर स्वतःची कंपॅरिझन दुसऱ्यासोबत केलं तर त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे माइंडवर जे आहे प्रेशर क्रिएट होत असणार आहे. तुम्ही मग काय म्हणतात डिप्रेशन मध्ये जाऊ शकता. तुम्हाला टेन्शन येईल. त्याच्यामुळे स्पर्धा जी आहे ती स्वतःसाठी असायला हवी, इतरांसोबत नाही. सहकार्य, त्याचे फायदे आणि तोटे. सहकार्य म्हणजे काय? सहकार्याची जी भावना आहे ती असायला हवी आपल्यामध्ये. आपण इतरांना मदत करू शकतो अशी भावना जी आहे ती आपल्यामध्ये असायला हवी. स्वतःचं हित बघणं नाही, इतरांना मदत करणं म्हणजे काय? सहकार्याची भावना जी आहे ती आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो आहे आपला पाचवा चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. ठीक आहे. पुढचा आहे युनिट 6 सम्यक विकास, समुपदेशन आणि मार्गदर्शन. सम्यक विकास म्हणजे काय आपण बघितलं. आधी बघितलं आपण शाश्वत विकास. मग शाश्वत विकासामध्ये काय बघितलं आपण की खराखुरा विकास किंवा मग अखंड चालणारी प्रक्रिया आहे, त्याला आपण काय म्हणतो? शाश्वत विकास. तर सम्यक विकास काय आहे ते आपण बघूया. मग बालपणातील अनुभव व विद्यार्थ्यांचा इतर गरजा. मग स्टेज ऑफ डेव्हलपमेंट कोणत्या कोणत्या आहे? शैशवावस्था आहे, बाल्यावस्था आहे, किशोरावस्था आहे, कुमारावस्था आहे, प्रौढावस्था आहे. तर ते आपण खूप वेळेस बघितलेलं आहे. किशोरावस्थेमध्ये 3 प्रकारे बालकांचा विकास जो आहे तो होत असतो. कोणता आहे? शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक. शैक्षणिक महत्व काय काय आहे त्याचं त्यामध्ये सांगितलेलं आहे. मग शैक्षणिक अवस्थेमध्ये, किशोरावस्थेमध्ये शैक्षणिक महत्व काय आहे की विद्यार्थ्यांचं जे आहे शिक्षणाला म्हणजे प्लेग्राऊंड जे असतात, आउटडोर ऍक्टिव्हिटीज जे असतात विद्यार्थ्यांना करायला जास्त आवडतात. ठीक आहे. नंतर कुमारावस्थेमध्ये त्यांचे जे आहे ते 4 प्रकार आहेत. ते कोणते कोणते आहे? शारीरिक विकास, मानसिक विकास, भावनिक विकास आणि सामाजिक विकास. त्याचं शैक्षणिक महत्व काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. संवेदनशीलता विकासन काय आहे मग ते आपण बघूया. इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. यामध्ये आपले जे आहे ते गाभाभूत घटक जे आहे ते आपण बघणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे गाभाभूत घटक आपण जे आहे ते गाभाभूत घटक यांना म्हणणार आहोत. हे काय आहे? किती आहे? पूर्ण 10 आहे. आणि हे गाभाभूत घटक वेगळे आहे आणि 10 जे मूल्य आहे शैक्षणिक मूल्य ते वेगळे आहे. मूल्यमध्ये तुमचं येणार स्वातंत्र्यता, समता, बंधुता ते आहे ते मूल्य आहे. आणि गाभाभूत घटक मध्ये काय येणार? राष्ट्रव्यक्ती, सर्वधर्म सहिष्णुता, श्रमप्रतिष्ठा, सौजन्यशीलता, वक्तशीरपणा, राष्ट्रीय एकात्मता, स्त्री पुरुष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता आणि नीटनेटकेपणा. मग संवेदनशील विकसन म्हणजे नेमकं काय ते आधी आपण बघूया. मग सभोवतालचे जे काही समाजातील अन्याय, अत्याचार, दुःखद घटना असतील आणि विषम मत जे असतील, जेव्हा अचानक किंवा मग रचनात्मक, आशावादी, सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या वृत्तींचा विकास करणं म्हणजे काय आहे? संवेदनशील विकास होय. मग समाजातील दीनदलित असतील, पीडित लोक असतील, अन्यायग्रस्त बांधव असतील, यांच्या जीवनाकडे उदार दृष्टिकोनातून पाहण्याचा जो जाणीव निर्माण होत असतील त्याला काय म्हणणार आपण? संवेदनशील विकसन म्हणणार आहोत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये कोणती गरज का लाभली आहे, त्याचे उपक्रम काय काय करू शकतो आपण ते त्यांनी दिलेलं आहे. संवेदनशील विकसनचे प्रकल्प आपण कसे करू शकतो ते त्यांनी दिलेलं आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी आपण कार्यक्रम जे आहे ते आयोजित करू शकतो, त्यांना शिक्षण देऊ शकतो. अशा प्रकारे जे आहे ते उपक्रम आपण राबवू शकतो. नंतर आहे संवेदनशीलता विकास करण्याची विविध तंत्रे. मग कोणती आहे? नाट्यीकरण आहे, स्पष्टीकरण आहे, त्याच्यामध्ये चर्चा आहे, भूमिका पालन,
मग नाट्यकरण मध्ये काय होतं, नाट्यकरण म्हणजे काय की एखादी जी गोष्ट आहे ती नाटका थ्रू प्रदर्शित करणं. फॉर एक्झाम्पल एखादी तुमच्या अंगी असलेली एखादी गोष्ट असेल, एखादी कल्पना असेल, एखादी स्टोरी असेल, ती तुम्ही नाटकाद्वारे प्रेझेंट करणं म्हणजे काय आहे, नाट्यकरण. याचे तोटे काय काय आहे की नाट्यकरण करताना विद्यार्थी काय करतात, एखादी गोष्ट एखादा पॉइंट जो आहे तो सांगण्याचा राहून जाऊ शकतो, विसरून जाऊ शकतो. याच्यासाठी स्टेज डेअरिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. स्पष्टीकरण मध्ये चर्चा पद्धत असते. चर्चा पद्धत म्हणजे काय की एखादा टॉपिक शिक्षकांनी दिलेला असतो, त्यावर तुम्ही चर्चा पद्धत करू शकता. 2 गट करून तुम्ही त्याच्यावर चर्चा करू शकता. भूमिका पालन म्हणजे काय की एखादा तुमचा आदर्श व्यक्तिमत्व असेल त्याचं तुम्ही भूमिका करू शकतात. फॉर एक्झाम्पल महात्मा गांधी असेल तर तुम्ही त्यांचा रोल जो आहे तो प्ले करू शकतात, म्हणजे त्यांची भूमिका जी आहे ती तुम्ही पालन करू शकतात. मूल्यनिष्ठ दृष्टिकोन आहे, मग त्याचे टप्पे आहे, महत्व आहे आणि आवश्यकता आहे. तर त्यामध्ये 10 मूल्यांची कार्यात्मक व्याख्या काय काय आहे ते त्यांनी सांगितलं आहे. मग राष्ट्रभक्ती म्हणजे नेमकं काय की आपला देश, समाज, संस्कृती, योग्य चालीरीती, परंपरा, साहित्य, कला जे आहे, राष्ट्रीय प्रतिष्ठेची बाबी जी आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, संविधान आहे, त्यांच्याबद्दल काय होणं, अभिमान बाळगणं, त्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रभक्ती म्हणू शकतो. बरोबर. आपण समाजात राहतोय, आपण एका आपल्या राष्ट्रात राहतोय, मग त्या राष्ट्रपती आपल्या काहीतरी गरजा असतात किंवा मग आपल्या काहीतरी जबाबदाऱ्या असतात, त्या पूर्ण करणं त्याला काय म्हणू शकतो आपण, राष्ट्रभक्ती. किंवा मग आदरभाव करणं, ज्या काही समाजाच्या रूढी परंपरा आहे त्यांचा आदरभाव करणं, त्यांना आपण काय म्हणू शकतो, राष्ट्रभक्ती म्हणू शकतो. पुढे आहे राष्ट्रीय एकात्मता. मग राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय की राष्ट्राबद्दलचा आदरभाव व्यक्त करणं किंवा मग आम्ही सारे भारतीय आहोत ही भावना जी आहे ती मनामध्ये असणं, देशामध्ये किंवा मग देशासाठी त्यांच्या ज्या काही भविष्यकालीन प्रगतीविषयी, ऐक्याविषयी वाटणारी जी आपुलकी आहे तिच्याबद्दल आस्था वाढवणं म्हणजे काय आहे, राष्ट्रीय एकात्मता होय. बरोबर. आम्ही सारे भारतीय आहोत, असं नाही की हा मग तुम्ही वेगळे आहात, आम्ही वेगळे आहात, आम्ही सगळे भारतीय आहोत, त्यातून वाटणारी जी काय एकता आहे त्याला आपण म्हणू शकतो राष्ट्रीय एकात्मता. सर्व धर्म सहिष्णुता म्हणजे काय, सर्व धर्माविषयी सारखी श्रद्धा जी आहे ती, निष्ठा जी असणं गरजेचं आहे. मग असं नाही की तुमचा धर्म हा आहे मग तुम्ही त्याच धर्माचं जास्त पालन करा किंवा त्याच्याबद्दल निष्ठा राहा, असं नाही. हो, तुम्ही पालन करा, तुमच्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवा, परंतु दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदरभाव असणं गरजेचं आहे. पुढे आहे स्त्री पुरुष समानता. जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने व्यक्तिमत्व विकासाची समान संधी देणं गरजेचं आहे. पुढे आहे श्रमप्रतिष्ठा. व्यक्ती, समाज व राष्ट्र यांचा निकोप वाढवण्यासाठी, विकासासाठी कराव्या लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, श्रमांना सर्वसामान्य असणं किंवा मग जी आचरणात आणणं म्हणजे त्या मूल्याला काय म्हणणार आहोत, श्रमप्रतिष्ठा आपण म्हणणार आहोत. ठीक आहे. पुढे आहे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे एखादी गोष्ट किंवा घटना असेल ती अभ्यासताना तिचा कार्यकारण भाव जाणून घेणं व प्रयोगाच्या किंवा पुराव्याच्या सहाय्याने ती स्पष्ट करून देणं किंवा निष्कर्ष काढणं. एखादी गोष्ट आहे ती निष्कर्षापर्यंत पोहोचणं, तिला आपण काय म्हणू शकतो, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणू शकतो. नंतर आहे सौजन्यशीलता. मग आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची खात्री घेणं, काळजी घेणं म्हणजे सौजन्यशीलता. आपण असं वागतोय तर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं. नंतर आहे संवेदनशीलता. मग सूक्ष्मातील सूक्ष्म जाणीवा टिपण्याची जी क्षमता असते त्याला काय म्हणू शकतो आपण, संवेदनशीलता म्हणू शकतो. मग नंतर आहे वक्तशीरपणा. मग हाती घेतलेलं जे काम आहे ते नियोजनानुसार वक्तशीरपणे पार पाडण्याची अत्यंत आवश्यक गरज असते, तिला आपण वक्तशीरपणा म्हणू शकतो. म्हणजे आपण एखादा स्वाध्याय लिहायला हात घेतलाय तर तुम्ही आजच लिहिला पाहिजे, 2-3 तासात तुम्ही पूर्ण केला पाहिजे, असं नाही की तुम्हाला उद्या लिहून सांगितलं आहे आणि तुम्ही तो परवा दिला आहे. तर तो वक्तशीरपणा जो आहे तो गरजेचा असणं तिथे आहे. नंतर आहे नीटनेटकेपणा. व्यक्तीचे जे व्यक्तिगत, कौटुंबिक आणि समाजातील जे पातळी आहे त्यांच्यावर विधायक वर्तन आणि वैयक्तिक व सार्वजनिक जागरूकतेने योग्य कृती करणं म्हणजे काय आहे, नीटनेटकेपणा. म्हणजे आपण कोणतंही काम करत असेल त्यामध्ये तुमचा नीटनेटकेपणा असणं गरजेचं आहे. नीटनेटकेपणा म्हणजे काय की तुम्ही जर एखादी गोष्ट लिहित असाल तर ती तुम्ही व्यवस्थितपणे लिहिली पाहिजे, त्याला अट्रॅक्टिव्ह करून लिहिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पेपर देत आहात, मग पेपरमध्ये तुम्ही कसं चिमणी सारखं बारीक बारीक अक्षर काढलं तर चालेल का, नाही. जेव्हा तुमचं अक्षर थोडं अट्रॅक्टिव्ह असेल, थोडं मोठं असेल, शिक्षकांना वाचण्यासाठी इझी असेल, तेव्हा तुमचा पेपर जो आहे तिथे तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. म्हणजे तिथं काय गरजेचं आहे, नीटनेटकेपणा जो आहे तो गरजेचा आहे. पुढे आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 जो आहे, NCF नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. त्यानुसार त्याचं मूल्य जे आहे ते कोणते कोणते आहे, शांततेसाठी शिक्षण आहे. पहिलं शिक्षण जे आहे ते शांततेसाठी असायला हवं, त्यामध्ये संघर्ष नको. मूल्य शिक्षणाची कार्यवाही, जे आपण मूल्य बघितले आहे, बंधुता, समता, स्वातंत्र्यता, एकनिष्ठता, ते जे मूल्य आहेत त्यांच्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे आहे.
मूल्यधिष्ठित शिक्षणातील शिक्षकाची भूमिका, शालेय परिपाठ, ज्यामध्ये रोज शालेय परिपाठ जो आहे तो घेणं गरजेचं आहे. जनगण मन, प्रतिज्ञा, राष्ट्रगीत किंवा मग परिपाठ जो आहे तो घेणं गरजेचं आहे. मूल्य शिक्षणासाठी काही उपक्रम आयोजित करणं, म्हणजे ज्या काही पुण्यतिथी असतील, जयंत्या असतील त्या सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. विविध एखादी स्वच्छता असेल तर त्यावर काय करणं, रॅली काढणं गरजेचं आहे. एखादी घटक आहे तो समाजाच्या खिलाफ असेल तर त्यावर रॅली काढणं गरजेचं आहे. किंवा मग एखादी गोष्ट आहे ती मान्य नसेल, तिला मान्य करून घेण्यासाठी जी आहे समाजाची जी मूल्य आहे ते स्वीकारण्यासाठी काही उपक्रम राबवणं गरजेचं आहे. पुढे आहे शांतता प्रिय दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये सामाजिक ऐक्य आणि मतभेद हे दोन टॉपिक आहे. मग शांतता प्रिय दृष्टिकोन म्हणजे काय, की केवळ युद्धापासून दूर राहणे नव्हे तर आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि संबंध याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो विधायक मार्ग होय. म्हणजे काय, की आता जे काही रशिया आणि मागे मागे चालू होतं एक युद्ध जे आहे ते चालू होतं बरोबर, युक्रेनचं जे आहे ते युद्ध चालू होतं बरोबर. मग ती शांतता जी आहे ते युद्धापासून दूर राहणं नव्हे तर जे काही निजी शांतता असते देशादेशातली किंवा राष्ट्रांतले जे काही आंतरराष्ट्रीय सामंजस्य असतं. फॉर एक्झाम्पल आता आपली जी कंट्री आहे इंडिया पूर्ण जी आहे एक कंट्री आहे बरोबर. मग इंडिया आपली पूर्ण एक कंट्री आहे, त्यामध्ये महाराष्ट्र आहे, बिहार आहे, युपी आहे, दिल्ली आहे, कर्नाटक आहे इत्यादी, ज्यांच्यामध्ये काय आहे की फॉर एक्झाम्पल ही इंडियाची बाउंड्री इथे महाराष्ट्राची बाउंड्री इथे संपली आहे, मग इथून झाला तुमचा छत्तीसगड सुरू झाला आहे किंवा मग कर्नाटक सुरू झालं आहे. तर यांचं जे काय सामंजस्य आहे त्यांच्यामध्ये ही भेद करता कामा नाही. म्हणजे तुम्ही इतर दुसऱ्या राष्ट्रांसोबत युद्ध करताय ते तर सगळ्यांना दिसतंय, परंतु आंतरराष्ट्रीय जे काही सामंजस्य आहे ते पाळणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच्या देशात तरी कमीत कमी भांडण जे आहे ते करणं गरजेचं नाहीये बरोबर. म्हणजे काय की शांतता प्रिय दृष्टिकोन म्हणजे काय की युद्धापासून दूर तर राहणंच गरजेचंच आहे, परंतु तुमचे काय सीमावाद आहे त्यामध्ये तो गरजेचा नाहीये किंवा मग सीमावाद तिथं झाला नाही पाहिजे. त्याचे 4 आधारस्तंभ आहेत तर इम्पॉर्टंट आहे. ज्ञान प्राप्तीसाठी अध्ययन म्हणजे लर्निंग टू नो, कृतीसाठी अध्ययन लर्निंग टू डू, सहजीवनासाठी अध्ययन लर्निंग टू लाईव्ह टुगेदर, अस्तित्वासाठी अध्ययन लर्निंग टू बी. हा जो पॉइंट आहे तो आपल्याला S2 मध्ये पूर्ण डीपली, S3 मध्ये पूर्ण डीपली एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. नंतर आहे शांततेची गरज. मग शांततेची गरज काय काय आहे, त्यामध्ये शांतता बिघडवणारे घटक दिले आहे. मग कोणते कोणते आहे, दहशतवाद आहे, जातीभेद आहे, धार्मिक तेढ आहे, भाषावाद, सीमावाद, आर्थिक विषमता, निरक्षरतेचं प्रमाण, यांच्यामुळे काय होतं शांतता जी आहे ती बिघडत असते. दहशतवादामुळे काय होतं, विविध प्रकारच्या जातीभेदांमुळे शांतता बिघडत असते. ही जाती धार्मिक तेढ असते, ह्या धर्माचा लोक रूढी परंपरेमुळे काहींना ऍक्सेप्टेबल असते काहींना नसते. भाषावाद जी आहे ती साऊथमध्ये हिंदी भाषेला अजूनही काय केलेलं आहे, बंदी घातलेली आहे. अशा प्रकारे जे आहे ते शांतता बिघडवणारे घटक जे आहे ते आहे. नंतर आहे सामाजिक ऐक्य निर्माण करणारे घटक कोणते कोणते आहे, सर्व धर्म समभाव आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, संस्कारक्षम शिक्षण देणं, खिलाडू वृत्तीची जोपासना करणं, यांच्यामुळे काय होतं सामाजिक जे ऐक्य आहे ते निर्माण होऊ शकतं. पुढचा पॉइंट आहे नेतृत्व, लिडरशिप ज्याला आपण म्हणूया. तर ते लिडरशिप म्हणजे नेमकं काय की स्वतःच्या गुणविशेषाने, कर्तृत्वाने अथवा अधिकार वृत्तीने इतर व्यक्तींना मार्गदर्शन करणाऱ्या अनेक समूहातील व्यक्तींकडून स्व अपेक्षित कल्पनेप्रमाणे कार्य करून घेणाऱ्या व्यक्तीला नेता असं म्हणतात बरोबर. मग गुणवैशिष्ट्य, ह्या ज्या गुणवैशिष्ट्याला आपण नेतृत्व म्हणतो. मग समूहाची वैशिष्ट्य प्राप्त करण्यासाठी सदस्यांना स्वच्छेने प्रयत्न करण्यास प्रभावित करण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण नेतृत्व म्हणतो. हे कोण म्हटलं आहे, कुटुंब आणि ओडोनेल्ली म्हटलेलं आहे. मग दैनंदिन व्यवहारासाठी यांत्रिकपणे निर्देशित केलेल्या प्रभावासह अधिक काम करून घेणं म्हणजे काय आहे नेतृत्व. कार्ड्स आणि काउड यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय की लिडरशिप म्हणजे काय की एक असा लीडर असतो की ज्यामध्ये तो तुमच्या ग्रुपचं जे काय करतो लिडरशिप करत असतो. फॉर एक्झाम्पल आपल्या क्लासमध्ये मॉनिटर असतो बरोबर. मग मॉनिटर काय करत असतो, तुमच्या पूर्ण क्लासचं काय करत असतो, लिडरशिप जी आहे ती हातात घेत असतो. म्हणजे ते कार्य जे असतं तो सांभाळत असतो टीचर वगैरे नसल्यावर. त्याला म्हणायचं आहे नेतृत्व गुण. पुढे आहे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असणारे गुण कोणते कोणते असायला हवे विद्यार्थ्यांमध्ये. समूहाशी एकनिष्ठ असणं, म्हणजे तुमचा जो काही ग्रुप आहे त्याच्याशी तुम्ही एकनिष्ठ असायला हवा. तुम्ही या समूहातून त्या समूहात किंवा या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये गेलं कामा जाता म्हणजे जाणं गरजेचं नाहीये किंवा मग या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये जावायचं नाहीये. नंतर आहे इतर अनुयायांपेक्षा
श्रेष्ठ म्हणजे बाकीचे तुमच्या ग्रुपमधले जे मेंबर आहेत त्यापेक्षा तुमच्यामध्ये काहीतरी श्रेष्ठ गुण असायला हवे, तुमचं राहणीमान व्यवस्थित असायला हवं, तुमचं बोलणं, हावभाव, विचार जे आहे ते व्यवस्थित असायला हवे. समूह मानसशास्त्राचे ज्ञान तुम्हाला असायला हवं, म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही हुशार असायला हवं, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असायला हवं. प्रगमनशील व्यक्ती म्हणजे काय की जी काही गतिशील व्यक्तित्व असायला हवं तुमचं, म्हणजे काय की तुमच्या अंगी आळशीपणा नकोय, नवोपक्रमशीलता असायला हवी, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला करता यायला हव्या, जबाबदार नेतृत्वाची जाणीव तुम्हाला असायला हवी की तुम्ही त्या ग्रुपचे लीडर का आहात त्याची जाणीव तुम्हाला असायला हवी. सर्वांचे हित साधणारं किमयागार तुम्ही असायला हवं, म्हणजे सर्वांना फायदा कसा होईल ते बघणं गरजेचं आहे, तुमचा स्वतःचा फायदा करून घेणं गरजेचं नाहीये. त्यामध्ये नेतृत्वाचे प्रकार आहे, मग कोणते कोणते आहे? हुकुमशाही नेतृत्व ज्याला आपण एकाधिकारशाही म्हणतो, लोकशाही नेतृत्व आणि मुक्त नेतृत्व. हुकुमशाही नेतृत्व म्हणजे काय की त्याच्यामध्ये एक राजा असतो, याला आपण जुने वेळेस म्हणायचं एक क्षत्रिय अंमलबजावणी आपण त्याला म्हणायचं, म्हणजे काय एक राजा असतो आणि बाकीच्या सर्व प्रजेने त्याचंच ऐकायचं. लोकशाही नेतृत्व म्हणजे काय की सगळेजण स्वतःच्या स्वतःचे जे काही हक्क आहेत त्यानुसार फिरू शकतात, कुठेही राहू शकतात, घर बांधू शकतात. मुक्त नेतृत्व म्हणजे काय? प्रत्येकाला बोलण्याचा, फिरण्याचा, राहण्याचा, खाण्यापिण्याचा सगळे हक्क जे आहे ते असणं म्हणजे काय? मुक्त नेतृत्व. अशा प्रकारे 3 टाईप आहे. मग नेतृत्वाची कार्य कोणती कोणती आहे? आदर्श तत्व, नियंत्रक, धोरण निश्चिती, प्रशासकीय भूमिका, समूहाचे ज्ञान, प्रतिनिधित्व, अध्यापनाची जी आहे भूमिका, त्यामध्ये मध्यस्थानाची भूमिका जरुरी असते, इत्यादी प्रकारची आहे नेतृत्वाची कार्य. नेतृत्व गुणाची वैशिष्ट्य आहे, खूप वेळेस विचारलं गेलेलं आहे की नेतृत्व गुणाची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहे. मग नेतृत्वाचा स्वीकार करणं म्हणजे तुम्ही जे नेतृत्व लिडरशिप का हाती दिली आहे तुम्हाला एखाद्या माणसाने किंवा तुम्ही स्वतः का हातात घेतलीये त्याचा स्वीकार पूर्णपणे करणं गरजेचं आहे. अनुयायी समूहाय भक्कम फळी म्हणजे काय की तुमचा जो काय तुम्ही एखाद्या नेतृत्व करताय, एखाद्या गटाचं नेतृत्व करताय म्हणजे तुम्ही त्या गटाची भक्कम फळी आहात, बरोबर. समूहाचे प्रतिनिधी रूप करणं, समूह ध्येय समान हेतू म्हणजे काय की तुमचं नेतृत्व गुण करण्याचं ध्येय काय आहे आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना हेतू जो आहे तो समान मिळाला पाहिजे. नेता व अनुयायी संबंध, नेतृत्वाची यशस्वीता म्हणजे तुम्ही कोणतंही काम हाती घेतलं ते तुमचं पूर्ण झालं पाहिजे. समूहाची समाधानवृत्ती, कार्यपद्धती, आदर्शाचा मापदंड जो असणं गरजेचं आहे, तुम्ही एखाद्या गोष्टीचा आदर्श असणं गरजेचं आहे. नेतृत्व विकसन आहे, नंतर आहे मार्गदर्शन आणि समुपदेशन. मग अर्थ काय आहे मार्गदर्शनचा नेमका? तर स्वतःचा विकास स्वयं प्रयत्नाने करण्याची व स्वतःची समस्या स्वतः सोडवण्याचा क्षमता ज्या व्यक्तीमध्ये निर्माण करण्याची केली जाते त्याला आपण मार्गदर्शन म्हणतो. म्हणजे स्वतःचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते स्वतः, समस्या ज्या असतील ते स्वतः सोडवण्याची क्षमता व्यक्तीमध्ये निर्माण करणं म्हणजे काय आहे? मार्गदर्शन होय. मग त्याची वेगवेगळ्या संकल्पना मांडलेल्या आहे. ब्रेवरनी मांडलेली आहे की व्यक्तीच्या अभिवृत्ती व त्यानुसार घडून येणारे वर्तन यावर प्रभाव टाकणारी परस्परांसंबंधीची प्रक्रिया म्हणजे काय आहे? मार्गदर्शन. व्यक्ती स्वतःचे मार्गदर्शन स्वतःच करण्यासाठी समर्थ करण्याची जी प्रक्रिया आहे तिला काय म्हणतो आपण? मार्गदर्शन. व्यक्तीचे अभिवृत्तीनुसार होणारे वर्तन व यावर प्रभाव पाडणारी परस्पर संबंधाची प्रक्रिया म्हणजे काय? मार्गदर्शन. म्हणजे काय की स्वतःचे जे प्रॉब्लेम्स असतील ते स्वतः सोडवण्याची जी अथवा एखादी स्वतःचे प्रॉब्लेम्स असतील किंवा काहीही गोष्ट असतील ती स्वतः सोडवण्याचं जेव्हा आपल्याकडं धाडस येतं त्याला आपण काय म्हणू शकतो? मार्गदर्शन म्हणू शकतो. ठीक. नंतर आहे त्याची तत्वे आणि प्रकार वैशिष्ट्य दिलेले आहे. तर कोणते कोणते प्रकार आहे? शैक्षणिक, व्यावसायिक, कौटुंबिक, आरोग्य विषयक, वैयक्तिक, सामाजिक, फुरसुरीच्या वेळेचे मार्गदर्शन आणि नैतिक मार्गदर्शन. जवळपास 8 जे आहे ते प्रकार त्यांनी तिथे दिलेले आहे. इम्पॉर्टंट होतं, विचारलं गेलेलं होतं तुम्हाला 3 मार्क्ससाठी हा जो प्रश्न आहे तो विचारला गेलेला होता. मार्गदर्शन म्हणजे काय ते सांगून त्याचे प्रकार लिहा. शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे काय? तुम्हाला टीचर शैक्षणिक मार्गदर्शन करतात की तुम्ही फ्युचरमध्ये तू हुशार आहे, केमिस्ट्रीत हुशार आहे किंवा मग फिजिक्समध्ये हुशार आहे किंवा मग बायोत हुशार आहे तर तू फार्मसीला जा, मेडिकलला जा. तुम्ही मॅथला हुशार आहात तर तुम्ही इंजिनिअरिंगला जा. व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला शाळेमध्ये विविध प्रकारचे आदर्श गाईड्स बोलवायचे, बरोबर. कौटुंबिक मार्गदर्शन म्हणजे काय की एखादा विद्यार्थी असेल तो डिप्रेशनमध्ये असेल किंवा त्याला टेन्शन येत असेल तर त्याला कुटुंब जे आहे ते मार्गदर्शन करत असतं. आरोग्यविषयक मार्गदर्शन डॉक्टर करत असतात, आपल्याला इतर ज्या गोष्टी आहेत ते करत असतात. वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजे काय? स्वतःचं मार्गदर्शन करणं की नाही मला स्वतःचा कॉन्फिडन्स आहे तो बूस्ट करणं. इथं काय होणं? स्वतःचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढवणं. सामाजिक मार्गदर्शन फुरसुरीच्या वेळेचा म्हणजे जो काय तुमच्याकडे फावला वेळ पडलेला असतो, टाइमपास तुम्ही त्यावेळेस करतात, रील्स बघतात, मोबाईल बघतात, ते चुकीचं आहे, बरोबर. मग त्यावेळेचा तुम्ही काहीतरी सदुपयोग केला पाहिजे, बरोबर.
नंतर आहे शैक्षणिक मार्गदर्शन. मग विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती घडवून आणण्यासाठी अभ्यासक्रम, अनिच्छिक व ऐच्छिक विषयांची निवड, आवड, अभिवृत्ती, अभ्यासाच्या सवयी, कारक कौशल्य, संपादन वृत्ती, व्यक्तशीरपणा इत्यादी म्हणजे काय आहे? शैक्षणिक मार्गदर्शन. म्हणजे शिक्षणातून तुम्हाला ज्या काही तुमच्या आवड निवड आहे किंवा अभिवृत्ती असेल, कारक कौशल्य असेल, त्यांचं संपादन करणं म्हणजे काय आहे? शैक्षणिक मार्गदर्शन होय. ठीक. नंतर आहे शैक्षणिक मार्गदर्शनाची गरज का लाभलेली आहे ते त्यांनी दिलेलं आहे. मग शैक्षणिक व सामाजिक मार्गदर्शन करणाऱ्या संस्था कोणत्या कोणत्या आहे? स्थानिक पातळीवरची संस्था आहे, राज्य पातळी आहे, राष्ट्रीय पातळी आहे आणि शालेय पातळी आहे. अशा प्रकारे 4 संस्था आहे. इम्पॉर्टंट आहे फक्त त्याचे प्रकार आणि डेफिनेशन. पुढे आहे समुपदेशन. मग समुपदेशन म्हणजे काय? की एक सल्लागार असतो आणि दुसरा सल्लार्थी असतो, ज्याला आपण समुपदेशक आणि समुपदेश असं म्हणतो. मग 2 व्यक्तींमधील संपर्कामध्ये येऊन एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची समस्या सोडवण्यासाठी केलेली मदत म्हणजे काय? समुपदेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचा प्रॉब्लेम तुमच्या फ्रेंडला सांगता आहे, तर तो तुमची हेल्प करतो आहे, तर तेव्हा तो तुमचा काय झाला? तुमच्यामध्ये जे कॉन्व्हर्सेशन झालं, जी कोणती क्रिया झाली, तिला आपण समुपदेशन म्हणू शकतो. नंतर आहे समुपदेशनाची वैशिष्ट्ये आणि तत्वे. मग कोणते कोणते प्रकार आहेत त्याचे? अनिर्देशित, निर्देशित आणि सर्व संग्रहात्मक असे 3 प्रकार आहेत त्याचे. मग साधने काय काय आहे मार्गदर्शनाची? तर ती आहे सप्तसूत्री योजना आहे, प्रमाणित आणि अप्रमाणित आणि तंत्रे आहे. निरीक्षण आहे. पुढे निरीक्षण म्हणजे काय? की निरीक्षणात घ्यावायची दक्षता काय काय आहे ती त्यांनी दिलेली आहे. मग कोणती कोणती आहे? प्रथम उद्देश निर्मिती करणं, एकाच वेळी एकाचे निरीक्षण करणं, भिन्न भिन्न परिस्थितीत निरीक्षण करणं, परिस्थितीचा संबंध शोधणं, विश्लेषणात्मक अर्थ विवेचन करणं, योग्य वातावरण निरीक्षण करणं. म्हणजे नेमकं काय? की निरीक्षण करताना तुम्ही स्वतःच निरीक्षण केलं गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करताय त्यापेक्षा तुम्ही स्वतःचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या दक्षता घेऊ शकतात? प्रथम उद्देश जो आहे, तुम्ही कोणत्या गोष्टीचं निरीक्षण करतात त्यामागे तुमचा उद्देश काय आहे ते निश्चित करणं. एका वेळी एकाच गोष्टीचं तुम्ही निरीक्षण करू शकतात, असं नाही की तुम्ही एका वेळी 4-5 ठिकाणी लक्ष जे आहे ते केंद्रित करू शकत नाही. तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीचं निरीक्षण करू शकतात. परिस्थितीचा जो काही संबंध आहे तो शोधणं गरजेचं आहे की तुम्ही त्या गोष्टीचं निरीक्षण का करता आहात. ठीक. त्यासाठी योग्य वातावरण गरजेचं आहे की तुम्ही ह्याच गोष्टीचं निरीक्षण का करता आहात. ठीक. नंतर आहे मुलाखत. मुलाखत म्हणजे काय? की संकल्पना त्याची म्हणजे डेफिनेशन्स आहे की समान उद्देश प्राप्तीसाठी 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये झालेली शाब्दिक अथवा अशाब्दिक आंतरक्रिया, त्याला आपण म्हणू शकतो मुलाखत. संभाषणामुळे मुक्त समाधान मिळावे या उद्देशानुसार अन्य विशिष्ट उद्देश ठेवून केलेले संभाषण म्हणजे मुलाखत. त्याला आपण काय म्हणतो? इंटरव्ह्यू. बरोबर. म्हणजे समोरच्याचे जे काही मुद्दे आहे, पॉइंट आहे, त्याला एखाद्या गोष्टीबद्दल त्याचं मत काय आहे ते मांडणं म्हणजे काय आहे? मुलाखत. बरोबर. मग त्याची उद्दिष्टे आहे आणि तत्वे आहे. मग उद्दिष्टे काय काय असणार? की मुलाखत आपण का घेतो? की एखादा जो टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल जालियनवाला बाग हत्याकांड आहे, माझं मत त्याच्यावर वेगळं आहे, तुमचं मत काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण मुलाखत जी आहे ती आयोजित करत असतो. बरोबर. मग एखादा सपोज कोणाला जॉब हवा असेल तर मग त्या जॉबसाठी तुम्हाला त्याचं मुलाखतीचं जे आहे मग तो का हवा आहे, मग तो त्याची मुलाखत घेतली जाते की तुमचं जे आहे नॉलेज, त्याचं त्या जॉब बद्दलचं किती नॉलेज आहे ते पाहणं म्हणजे काय आहे? मुलाखत. मग त्याची तत्वे काय काय आहे? स्वतःची मत समोरच्यावर थोपवू नये. म्हणजे काय? की तुमचं जे मत आहे ते तुमच्यापर्यंत सीमित असणं गरजेचं आहे. तुमचं मत समोरच्यावर थोपणं गरजेचं नाहीये. बरोबर. म्हणजे काय? मी म्हटले की हाताला म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं की तू येडा आहे, म्हणजे काय? की त्यांनी मला सांगितलंय म्हणजे मी तुला काहीही सांगू शकते, परंतु तुझं मत जे आहे ते फिक्स असायला हवं. किंवा मग असं आहे की फॉर एक्झाम्पल आपण असं घेतलं की मला उद्याला म्हणजे आता सपोज काहीतरी जयंती येते किंवा 2 ऑक्टोबर येते. बरोबर. मग 2 ऑक्टोबरला मला काय करायचंय की भाषण घ्यायचं आहे, महात्मा गांधींवर मी भाषण करणार आहे. मग तुमच्या सरांनी तुम्हाला सांगितलं तू नको करू, तुला येत नाही भाषण, दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला देऊ. म्हणजे तुमच्या सरांनी तुमचं मत काय केलं? तुमच्यावर लादणं गरजेचं नाहीये. तुला येत नाही म्हणजे तू करू शकतो, बेटर करू शकतो, नाही केलं तर तू पाठ करून व्यवस्थित लिहू शकतो, बोलू शकतो. ठीक. म्हणजे काय? की तिथे तुमचं मत जे आहे ते गरजेचं आहे. हुकुमशाही पद्धतीने न घेता लोकशाही पद्धतीचा वापर करून जे आहे ती मुलाखत घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय? की एकटाच माणूस जो आहे तो बोलत राहणं गरजेचं नाहीये. दोघांमध्ये जे कॉन्व्हर्सेशन जे आहे ते दोघांमध्ये होणं गरजेचं आहे. आत्मविश्वास असावा. मुलाखत देताना तुम्हाला स्वतःचा काय आहे? कॉन्फिडन्स जो आहे तो गरजेचा आहे. समोरच्याचं ऐकून घेण्याची हिंमत आपल्यात असायला हवी. असं नाही की तुम्ही स्वतःच बडबड करताय, जे झालंय ते झालंय, तुम्ही स्वतः बडबड करायची नाहीये. समोरच्याचं ऐकून घेण्याचं तुमच्यामध्ये कुवत जी आहे ती असायला हवी.
न अडखळता बोलता येणं. जेही तुम्हाला माहिती आहे, जोही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतंय त्याबद्दल तुम्ही व्यवस्थित बोलायचं आहे, न अडथळता बोलायचं आहे. जेव्हा तुम्ही अडखळला तेव्हा तिथे तुमची जी आहे इंटरव्ह्यू जो आहे तो रद्द केला जातो किंवा समोरच्याला समजते की याला काहीही येत नाहीये, हा फक्त असाच इथपर्यंत आलेला आहे. न अडखळता बोललं तर तुमचे जे आहे तिथे फायदे जे आहे ते होऊ शकतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आहे ते मुलाखतीचे तत्व जे आहे ते आपण बघितले. ठीक, तर अशा प्रकारे आय थिंक जो आहे पॉइंट जो आहे इथे जवळपास आपलं सगळं जे आहे ते संपलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण 6 चॅप्टर जे आहे ते एकाच व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे. इम्पॉर्टंट काय काय आहे ते मी तुम्हाला पहिल्यापासून एकदा सांगते, बरोबर. तर काय काय आहे बघूया. फर्स्ट जो तुमचा चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला वाढ आणि विकास जो आहे यावर्षी विचारला गेला होता. 4 मार्क्ससाठी तुमचा फरक जो आहे तो विचारला गेला होता. इम्पॉर्टंट आहे आणि वाढ आणि विकासाचा मधील फरक जो आहे तो इम्पॉर्टंट आहे 4 मार्क्ससाठी, बरोबर. ज्या काही तुमच्या अवस्था असतील, विकासाच्या विविध अवस्था असतील त्यांचे वैशिष्ट्य लिहायला पालकाची किंवा मग शिक्षकांची भूमिका जी आहे ती तुम्हाला इथे विचारली जाऊ शकते. बालक संदर्भातील माहितींचे संकलन इथे गरजेचं नाहीये. ह्या ज्या आहे मुलाखतीमध्ये किंवा मग मूल्यमापनामध्ये ह्या कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. बाल साहित्याचं महत्व गरजेचं आहे. शारीरिक विकासामध्ये तुमच्या विविध विकास अवस्था आहे त्यांचा शारीरिक विकास किंवा भावनिक विकास कशा प्रकारे होतो, त्यात पालकांची आणि शिक्षकांची भूमिका काय आहे, त्यांची कोणते तरी 3 अवस्था ज्या आहे, कुमारावस्था, किशोरावस्था आणि शैशवावस्था, त्यापैकी एक अवस्थेमध्ये विचारली जाऊ शकते. मेंदू आधारित शिक्षण जे आहे ते अजूनपर्यंत विचारलेलं गेलेलं नाहीये, परंतु विचारलं गेलं तर इझी आहे, सोपं आहे, 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. हार्वर्ड गार्डनरचा मल्टिपल इंटेलिजन्स जी थेरी आहे ती खूप वेळेस विचारली गेलेली आहे. इथून पुढेही 2 ते 3 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. इम्पॉर्टंट आहे, बरोबर. तर पुढचा तिसरा चॅप्टर आहे त्यामध्ये काय काय आहे, भावना काय आहे, 1 मार्क्ससाठी डेफिनेशन सांगून त्याची वैशिष्ट्ये लिहा किंवा मग त्याचे तत्व काय आहे ते लिहायला विचारलं जाऊ शकतं. किंवा मग भावनिक बुद्धिमत्तेवर कोणकोणते घटक जे आहेत ते परिणाम करणारे घटक कोणते, व्यक्तिगत क्षमता आहे आणि सामाजिक क्षमता आहे त्या विचारले जाऊ शकतात. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ती डेफिनेशन सांगून त्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहे, अनुवंश आणि परिवेश ते विचारलं जाऊ शकतं 3 मार्क्ससाठी, बरोबर. पुढचा जो प्रश्न आहे तुमचा भावनांचे वैशिष्ट्य, बरोबर. भावनांचा आविष्कार का होतो किंवा ताणतणावाचे व्यवस्थापन तुम्ही कशा प्रकारे करू शकता, ताणतणावाची कारणे काय आहे ते तिथे इम्पॉर्टंट आहे, बरोबर. ताणतणावाचे व्यवस्थापन आहे, कारणे आहे ते तो विचारलं जाऊ शकतं. पुढचा जो चॅप्टर आहे विशेष गरजा असणारी मुले, हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, 12 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. विकलांगता म्हणजे काय ते सांगून त्याचे विविध प्रकार जे आहे ते स्पष्ट करा किंवा 2 ते 3 प्रकार स्पष्ट करा. नंतर आहे किंवा कर्णबधिर विद्यार्थी असेल किंवा मतिमंद विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी तुम्ही क्लासमध्ये कोणते कोणते उपक्रम करू शकतात, अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला प्रश्न जे आहे ते विचारले जातात. मग अध्ययन अडथळे काय असणार, त्या अध्ययन अडथळे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय उपक्रम करू शकाल किंवा शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय आहे. स्वतःतील शक्तिस्थानांचा शोध मध्ये स्वॅट अनालिसिस म्हणजे काय, त्याची गुण वैशिष्ट्ये विचारले जाऊ शकतात. तर ते इम्पॉर्टंट आहे 4 मार्क्ससाठी, इतके काही विशेष नाहीये परंतु इम्पॉर्टंट आहे, इझी आहे, बरोबर. भावनिक असंतुलन घडून येण्याची कारणे लिहू शकतात. स्व म्हणजे काय, स्वतःची जाणीव आणि स्वचिंतन म्हणजे नेमकं काय, त्याच्या कोणत्या कोणत्या जे घटक आहेत ते त्यामध्ये विचारलं जाऊ शकतात. नैतिक विकास जो आहे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक विकास वाढण्यासाठी किंवा मग नैतिक विकास जोपासण्यासाठी शिक्षक म्हणून तुम्ही कोणते कार्य करशाल हेही इम्पॉर्टंट आहे, बरोबर. पुढचा जो प्रश्न आहे समुपदेशन आणि मार्गदर्शन चॅप्टर मधला, त्यामध्ये सम्यक विकास म्हणजे काय आहे, समुपदेशन आणि मार्गदर्शन म्हणजे काय किंवा संवेदनशीलचे जे काही गाभाभूत घटक जे आपण बघितले ते इम्पॉर्टंट आहे, बरोबर. मार्गदर्शन म्हणजे काय ते सांगून त्याचे तत्वे किंवा मग वैशिष्ट्य जे आहे ते लिहायला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे जो आहे तो इम्पॉर्टंट चॅप्टर होता किंवा मग इम्पॉर्टंट आहे. 30 मार्क्स तुमचे इथे पक्के होणार आहे. व्यवस्थितपणे केलं तर एकदम इझी चॅप्टर आहे किंवा इझी सब्जेक्ट आहे बालकांचा विकास आणि स्वची जाणीव. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर बाकीच्याही सब्जेक्टचे जे आहे तुम्हाला ऑल इन वन जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे, ठीक आहे. तर भेटूया परत पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.